दिसतंय. नमस्कार. श्री किशन सोमाणे विद्यालयाच्या वतीनं मी स्वागत करते. आज आपण पत्रकार आणि वयम मासिकाच्या संपादक शुभदा चौकर यांच्या बरोबर गप्पा मारणार आहोत. सध्याच्या मोबाईल, इंटरनेट आणि समाज माध्यमांच्या भाऊगर्दीमध्ये मुलांचं अवांतर वाचन खूप मागं पडलेलं आहे किंवा पडत चाललंय असं म्हणूया फार तर आपण. तर या अनुषंगानंच मुलांचं अवांतर वाचन वाढावं यासाठी पालकांची काय भूमिका असायला हवी या संदर्भामध्ये शुभदाताई आपल्याशी गप्पा मारणार आहेत. तर सर्वप्रथम मी आमच्या विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री गिरीश कुलकर्णी सर यांना विनंती करते की त्यांनी शुभदाताईंचं स्वागत करावं. ताई नमस्कार. नमस्कार. पर्यवेक्षक गिरीश कुलकर्णी. नमस्कार सर. खरंच आज आनंद वाटतोय की आपल्याशी आमच्या शिक्षकांना संवाद साधायला मिळतोय आणि त्या अनुषंगाने आपलं मार्गदर्शन आमच्या सगळ्या शिक्षक वर्गाला मिळणार आहे. आपण ऑनलाईन भेटत असल्यामुळे आपलं स्वागत आज मी शब्दसुमनाने ऑनलाईनच करणं मला भाग आहे. तर मी प्रथमतः आमच्या संस्थेच्या आणि शाळेच्या वतीनं मी आपलं स्वागत करतो. अवघ्या 2 मिनिटांमध्ये थोडीशी शाळेची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो आणि आपण मुख्य मुलाखतीला आपण सुरुवात करूयात. आपली शाळा 1993 मध्ये लातूर मध्ये सुरू झालेली आहे. मराठी माध्यमातून शाळेनं सुरुवातीला काम सुरू केलं आणि एकूण परिस्थितीचा अंदाज घेऊन साधारण 2000च्या नंतर 2003-04च्या नंतर आपण सेमी इंग्रजी माध्यम पण आपल्या याच्यामध्ये सुरू केलं आणि आज आपण 1750 विद्यार्थी साधारण आपल्याकडं शिक्षण घेत आहेत. बालवाडी ते 10वीचे वर्ग आपण चालवतो आणि 80 ते 85 स्टाफ आपला कार्यरत आहे इथं विद्यालयामध्ये. एका वर्गामध्ये 40 विद्यार्थी असं हे ठेवून आपण प्रत्येक वर्गात 4-5 तुकड्या प्रत्येक वर्गाच्या केलेल्या आहेत. आणि सांगायला मला आनंद वाटतो की लातूरमध्ये खूप बऱ्याच CBSE ICSE शाळा असताना सुद्धा त्या सगळ्या स्पर्धेत सुद्धा आपण आपलं मराठीचं अस्तित्व कायम टिकवून ही शाळा खूप उत्तम पद्धतीनं काम करते आणि प्रवेशाची विद्यार्थ्यांची संख्या आणि त्याच्यासाठीची असलेली रीग ही कायम आपली सुरू असते. या ऑनलाईनच्या काळात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आमच्या सगळ्या शिक्षकांनी काम केलंय आणि आमच्या परिसरात म्हणा किंवा मराठवाड्यात म्हणा ज्या काही शाळांनी खूप चांगलं ऑनलाईनमध्ये अध्यापनाचं काम केलंय त्याच्यात आपली एक शाळा आहे असं सांगायला आम्हाला नक्कीच अभिमान वाटतो. बाकी वयमच्या बाबतीत जर असेल तर आपल्याकडं ग्रंथालयात आपण वयम मागवतो. काही शिक्षक विद्यार्थी याचा अभ्यास पण करतात. आमच्या शिक्षकांचे काही पाल्य पण वयममध्ये प्रत्यक्ष सहभागी झालेले आहेत. चव्हाण नावाची विद्यार्थिनी जी आपल्या याच्यात सहभागी होऊन आपल्या तिथल्या मुंबईच्या अंतिम फेरीपर्यंत पण आलेली होती. ही आमच्या एका शिक्षिकेची मुलगी आहे आणि त्या पद्धतीनं आमचे शिक्षक पण आपल्या या सगळ्या गोष्टींमध्ये खूप लक्ष ठेवून असतात. तर या छोट्याशा आमच्या शाळेच्या माहितीनंतर मी आपलं परत एकदा विद्यालयाच्या संस्थेच्या वतीनं स्वागत करतो आणि आपली पुढील जी कार्यवाही आहे ती करण्यासाठी गोंडे मॅडमना विनंती करतो. मी कालच तुमच्या शाळेबद्दल गोवंडे मॅडमनी मला पाठवलेली फिल्म पण पाहिली आणि खूप इम्प्रेस झाले. फारच छान. म्हणजे मला उलट रुखरुख वाटली की मी वयमचं काम सुरू करून हे 8वं वर्ष आणि गेल्या 7 वर्षात आपली भेट का झाली नाही अशी रुखरुख आणि खंत. तुम्ही म्हणता तसं तुमच्या एका मुलीच्या मार्फत आमची थोडीशी तुमच्या शाळेशी परिचय झाला तेवढाच, पण यापुढे म्हणजे ही उशिराने का होईना आलेली चांगली संधी आहे की तुमच्या शाळेशी मला जोडलेलं राहायला अगदी आवडेल. कारण मराठी माध्यमाची शाळा खाजगी पद्धतीने इतकी चांगली उभारून ती चालवणं हे किती आव्हानात्मक आहे याची मला कल्पना आहे, पूर्णपणे कल्पना आहे. आणि ते आव्हान नुसतं पेललंय नाही तुम्ही तर तुमची शाळा ही लातूर मधलं एक भूषण आहे. त्याबद्दल आधी तुमच्या सर्वांचं मी अभिनंदन करते आणि तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करते आणि आपण नक्की जोडलेले राहू कायम अशी पण आशा व्यक्त करते. खूप खूप धन्यवाद. सरांचं पण मी आभार मानते आणि आपण गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी आपण शुभदाताईंची थोडीशी ओळख मी तुम्हाला करून देते. शुभदाताईंनी अर्थशास्त्र, शिक्षण, आर्थिक व्यवस्थापन या विषयांमध्ये शिक्षण तर घेतलेलंच आहे, पण त्याचबरोबर पत्रकारितेमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. लोकसत्ता दैनिकात 20 वर्ष त्यांनी संपादन विभागात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत.
याचबरोबर शनिवार, रविवार आणि शिक्षण पुरवण्याची जबाबदारी 10 वर्ष त्यांनी समर्थपणे सांभाळली. त्यांनी प्रामुख्याने महिला, शिक्षण, सामाजिक विषयांवर लेखन केलेलं आहे. 2013 मध्ये जिनेव्हा येथे जाऊन युनायटेड नेशन्स मध्ये ग्राहक हक्काच्या नियमावलीत सुधारणांबाबत प्रतिनिधित्व करण्याची संधी शुभदाताईंना मिळालेली आहे. शुभदाताईंनी 2 विषयांमध्ये संशोधनाचं काम केलंय. त्यांचं पहिलं संशोधन आहे रामभाऊ माळगी प्रबोधिनी तर्फे मुंबईतील बारमध्ये काम करणाऱ्या मुलींच्या प्रश्नावरचं, आणि विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं बारबालांसंदर्भात दिलेल्या निकालात या संशोधन पुस्तिकेचा हवाला देण्यात आलेला होता. दुसरं संशोधन त्यांनी पॉप्युलेशन फर्स्ट तर्फे महिलांचं प्रजनन स्वास्थ्य या विषयावर केलेलं आहे. शुभदाताईंनी काही पुस्तकांचं संपादन केलंय. श्रेष्ठ संपादक अरुण टिकेकर यांच्यावरील चरित्र ग्रंथ, राजसत्तेतील महिलांच्या यशोगाथा, सक्षम मी नगरसेविका आणि तसेच डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा या पुस्तकांचा समावेश आहे. शिक्षण हक्क कायदा सल्लागार समितीच्या सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांना 4 पुरस्कार मिळालेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे किशोरांसाठी निघणाऱ्या वयम मासिकाच्या त्या संपादक आहेत. या नात्यानंच त्या आपल्याशी आज बोलणार आहेत. तर आपण गप्पांना सुरुवात करूया. मी गप्पा असं म्हणतेय, मुलाखत नाहीये. आपण ताई जास्त आपल्याशी संवाद साधणार आहेत, त्याच आपल्याशी बोलणार आहेत. अधूनमधून आम्ही आमचे प्रश्न ताईंच्या समोर फक्त मांडणार आहोत. नमस्कार ताई. आपण सुरुवात वयम मासिकापासूनच करूया. या मासिकाबद्दल आणि त्याचबरोबर मुलांचं लेखन आणि वाचन कौशल्य वाढावं यासाठी वयमचे काय काय उपक्रम असतात याबद्दल तुम्ही आम्हाला सांगावं. हो नक्की. बरं, रेकॉर्डिंग सुरू आहे का? तुमच्या ऍडमिन सरांना जरा खात्री करून घ्या. आणि स्क्रीन दिसते का तुम्हाला? हो हो, रेकॉर्डिंग सुरू आहे आणि आम्हाला स्क्रीन पण दिसते आहे. ओके. मी स्क्रीन अशासाठी ठेवली की जरा एक काहीतरी झलक स्क्रीनवर तरी बघता येते ना, आपण प्रत्यक्ष भेटत नाही आहोत तर. वयम मासिक सुरू कसं झालं याचा एक थोडा इंटरेस्टिंग किस्सा आहे, तो तुम्हाला सांगते. ताईंनी आता सांगितल्याप्रमाणे मी 20 वर्ष लोकसत्तामध्ये होते. नंतर लोकसत्ताचं ऑफिस माझ्या घरापासून अतिशय दूर असलेल्या ठिकाणी हल्लं आणि जिथे प्रवास करणं मला रोजचं अशक्य होऊन बसलं. आणि त्यामुळे मी 2012 मध्ये लोकसत्ताची नोकरी सोडली, जी की मी आधी अजिबात असं काही नियोजन नव्हतं की एवढ्या लवकर मी 20 वर्षात सोडीन, असं काही माझं नियोजन नसताना मी ती सोडली. आणि ती सोडल्यानंतर माझ्या डोक्यात आलं, दरम्यानच्या काळामध्ये मी मास्टर्स इन एज्युकेशनही केलं होतं आणि शिक्षण पुरवणी करता करता माझ्या हे लक्षात आलं होतं की शिक्षण क्षेत्रामध्ये खूप झपाट्याने बदल होत आहेत. म्हणजे जेव्हा स्वातंत्र्यानंतर आपलं शिक्षण सुरू झालं आपल्या पद्धतीने, तेव्हापासून जे काही बदलांचे वारे वाहत होते त्या मानाने गेल्या काही वर्षात ग्लोबलायझेशन नंतर म्हणा किंवा 2005 चा जो आपला शिक्षण अहवाल आहे तो म्हणा, राष्ट्रीय शिक्षण NCF 2005 ज्याला आपण म्हणतो, यशपाल समितीने केलेला तो म्हणा, त्यानंतर आलेलं नवीन शैक्षणिक धोरण, या सगळ्यांमध्ये मधून शिक्षण क्षेत्रामध्ये खरंच खूप मोठ्या प्रमाणावर बदल घडतायत हे मी पाहत होते. म्हणजे मी त्याच्या एक लांबून निरीक्षण करत होते, विविध शाळांमध्ये जात होते. त्याच्याही आधी एक पार्श्वभूमी अशी होती की 2003 मध्ये मी लोकसत्तामध्ये लेख लिहिला होता. आपली मराठी शाळा आहे म्हणून आवर्जून सांगते. एक लेख लिहिला होता की का नको मराठी शाळा, नको का म्हणतायत लोक मराठी शाळेला, त्याची कारण मीमांसा देणारा मी एक प्रदीर्घ लेख अगदी लोकसत्ताच्या पुरवणीच्या पानभर लिहिला होता. आणि त्या लेखानंतर मला काम करणं मुश्किल व्हावं इतक्या प्रमाणात फोन आले आणि जिकडे तिकडे विविध मराठी शाळांनी मला निमंत्रण द्यायला सुरुवात केली. आमच्या शाळेत या बोला, आमचे पण काही प्रश्न आहेत, भरपूर चॅलेंजेस आहेत, कसं काय करायचं समजत नाहीये वगैरे वगैरे वगैरे. मग त्यातनं काही शिक्षणप्रेमी मंडळी एकत्र आली आणि मित्र मराठी शाळांचे असा आम्ही एक गट तयार केला. त्याला काही फॉर्मल असं ट्रस्ट वगैरेचं रूप दिलं नाही. एक छोटासा गट मुंबई पुण्यात मध्ये सुद्धा आमचे काही कार्यक्रम झाले, पण विशेषतः मुंबई, ठाणे या परिसरामध्ये आमचे भरपूर कार्यक्रम होत होते. ती एक पार्श्वभूमी होती. मी शैक्षणिक धोरणांचा तर अभ्यास करतच होते, काय काय बदल घडतायत. मग त्या सगळ्यातनं मला वाटायला लागलं की शिक्षणाच्या ह्या बदलत्या सगळ्या वातावरणाला पोषक आणि पूरक असं काहीतरी एक साहित्य आपण निर्माण केलं पाहिजे. आणि म्हणून मी एक मासिक काढायचं असं माझ्या डोक्यात
घोळत होतं, त्याचा एक आराखडा मी तयार केला होता. पण कसं असतं ना, हे सगळं मासिक तुम्ही वयम तुमच्या शाळेमध्ये येता, तुम्ही बघितलं असेल की त्याचा जे काही दर्जा आहे ना, तो कागदाचा, प्रिंटिंगचा, हा सगळा दर्जा पाळायचा याबद्दल माझा हट्टाग्रह होता म्हणायला हरकत नाही. तो का ते नंतर मी सांगेनच पुढच्या बोलण्यामध्ये. तर हे सगळं करताना आर्थिक गणित बसवणं मात्र सोपं नव्हतं. बरं माझ्यासारखी आता गोवंडे मॅडम ही पत्रकार होत्या, त्यांना कल्पना आहे पत्रकारिता म्हणजे काय असा प्रचंड मोठा भरपूर सॅलरी असते असा भाग नाही. तुमच्या शिक्षकाला इतकी सॅलरी सुद्धा पत्रकाराला मिळत नाही. तर अशा ठिकाणी नोकरी केलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला स्वतःचं भागभांडवल असं कितीसं असणार ना माझ्याकडे मासिक सुरू करायचं तर. म्हणून मी एवढं ठरवलं होतं की माझ्या भागभांडवलावर काही माझी ताकद नाही एवढं मोठं मासिक चालवायचं. मी आराखडा तयार करून ठेवला आणि काही लोकांशी बोलणी करत होते, पण काय मटेरियलाइज होईल नाही होईल याच्याबद्दल मला खात्री नव्हती. आणि अशातच एक दिवस ठाण्याच्या लॅब इंडिया कंपनीचे अध्यक्ष श्रीकांत बापट यांनी मला बोलवणं पाठवलं. मलाही कळेना की ही व्यक्ती आपल्याला का बरं भेटायला बोलवते, कारण माझी थेट ओळख नव्हती. पण या कंपनीबद्दल मी ऐकून होते. मी भेटायला गेले आणि अशा अनोळखी असलेल्या एका मोठ्या कंपनीच्या मोठ्या अध्यक्षाच्या केबिन मध्ये बसलेली असताना सुद्धा अक्षरशः 10-15 मिनिटात आमची तार जुळली, आमचे सूर जुळले. त्यांना हे जे आमचे बापट सर आहेत हे स्वतः कोकणातल्या अतिशय गरीब कुटुंबात वाढलेले आणि अशा ठिकाणी राहिलेले की जिथे वृत्तपत्र सुद्धा गावात येत नसे आणि वाचायची मात्र भूक प्रचंड आणि ती वाचायची भूक भागवण्यासाठी खूप धडपड करत ते वाचन साहित्य, पुस्तकं, मासिकं मिळवत असत. आणि त्यातनं आज ह्या व्यक्तीने एवढा मोठा काही कोटींचा टर्नओव्हर असलेला धंदा उभा केलेला आहे आणि अतिशय खूप चांगलं नाव आहे त्यांच्या कंपनीचं. लौकिक आहे म्हणजे त्यांच्या कंपनीचा. तर अशा लौकिकाला सगळ्या जागत व्यवसाय करणाऱ्या ह्या व्यक्तीच्या मनात उरात कुठेतरी एक स्वप्न होतं की मी उद्योगामध्ये अमुक एका क्षेत्रा लेवल पर्यंत पोहोचल्यानंतर मी स्वतः मुलांसाठी मासिक सुरू करीन. आणि म्हणून ते कोण बरं हे मासिक चालवेल अशा व्यक्तीच्या शोधात होते. आणि कुमार केतकर जे माझे लोकसत्ताचे माजी संपादक, माझी बॉस, ते त्यांचे मित्र आणि असं करत त्यांच्यामुळे असे आमची ओळख झाली, सूर जुळले. आणि अक्षरशः आमच्या भेटीनंतर 2 महिन्यात हे मासिक सुरू सुद्धा झालं. कारण वयम हे नाव त्यांनी मुकरर केलेलं होतं. वयम संस्कृत शिक्षिका पण इथे आहेत, मराठीच्या शिक्षिका आहेत, त्यांना माहिती असेल. वयम म्हणजे आपण सारे. आता आपण सारे म्हणजे काय, आता आपण सगळेजण बोलतोय ना, तर तुम्ही मी आपण साऱ्यांनी मिळूनच मुलांना वाचतं लिहितं करायचंय, म्हणून हे आपण सारे आणि म्हणून हे वयम. तर असे 2013 साली आमच्या श्रीकांत बापट लॅब इंडियाचे अध्यक्ष, त्यांच्या आर्थिक पाठबळातून त्यांच्याच कार्यालयात त्यांनी आम्हाला छानसं ऑफिस साठवून दिलं आणि लॅब इंडियाच्या छत्राखाली हे वयम मासिक सुरू झालं. आणि मग सुरू होताना आम्ही काही गोष्टी अगदी ठामपणे ठरवल्या होत्या. त्यातली एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं, जे आपण साकारू ते उत्तम असेल, कारण मुलांवर उत्तमतेचा संस्कार आपणच करायला पाहिजे. नाही तर कुठल्या तरी कागदावर कशी तरी छपाई आहे, बापला पांढऱ्यावर काळं केलंय, मॅटर भरे चांगलं आहे, पण ते चांगल्या पद्धतीने दिलं नाही तर आजच्या मुलांना कसं आवडेल. ही मुलं रंगीत टीव्ही बघत जन्मलेली आहेत, रंगीत स्क्रीन सारखी बघतायत, सगळं आकर्षक असं त्यांच्या आजूबाजूला वास्तव आहे. आणि एवढ्या आकर्षक साधनं वापरत मोठ्या झालेल्या ह्या मुलांना आपण आकर्षक नाही दिलं तर त्यांना हातात धरावंसं वाटेल का, त्याची पानं छान नसतील तर त्यांनी हाताळाविषयी वाटतील का. तर म्हणून उत्तम साकारायचं, त्याच्यासाठीचा खर्च करण्याची पण बापट सरांची तयारी होती. दुसरं आम्ही ठरवलं की जनरली कसं असतं माहितीये का, वृत्तपत्रात काय कुठेही काय बालकांसाठी काही साकारायचं म्हटल्यानंतर ठराविक काही बाललेखकांना, त्या बाललेखकांनी कथा कविता पाठवाव्यात अशी केली. आम्ही तसं नाही करायचं ठरवलं. आम्ही ठरवलं की आपल्याला या मुलांना काय द्यावंसं वाटतंय, कोणत्या गोष्टी, कोणते विषय, कोणत्या भावभावना, कोणते विचार आपल्याला मुलांपर्यंत विचारतो. आणि मग तो त्या विषयाला न्याय देऊ शकणारे त्या विषयाचे तज्ज्ञ कोण आहेत यांचा आपण शोध घेऊ लागतो. आणि मग त्यांचा शोध घेता घेता जी मंडळी हाताशी लागतात ना, ती आपल्या लेखक म्हणून आपल्या पोतडीमध्ये आपल्या बरोबर काम करायला येतात. मग काही वेळा तर उलट असं पण होतं
की एखादी व्यक्ती ना त्या विषयातली तज्ञ असते, पण त्यांना मुलांसाठी कसं लिहायचं बुवा माहिती नाही. म्हणजे त्यांना फोन आपण केला ना, तर ते चरकतात सुरुवातीला. "हां, मला या विषयातलं सगळं माहिती आहे." म्हणजे आता उदाहरणार्थ अर्थसंकल्प म्हणजे काय? किंवा रुपयाची मध्यंतरी घसरण झाली. आपलं चलन हे इतर चलनांच्या तुलनेने त्याचं मूल्य कमी झालं. तर रुपयाची घसरण अशी पेपरमध्ये सगळीकडे बातमी येत होती. तर मला माहिती आहे रुपयाची घसरण कशी होते. ते मी विशद करू शकीन. पण मुलांसाठी बापरे! लहान मुलांसाठी हे कसं सगळं सांगणार? शक्य आहे का? तो केवढा मोठा विषय आहे अर्थशास्त्रातला. तर अशा म्हणणाऱ्या माणसांना आम्ही निवांत करतो, की तुम्हाला माहिती आहे ना, तुम्हाला या विषयाचं ज्ञान अगदी पक्कं आहे की नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या एखाद्या शेजारच्या माणसाला, तुमच्या शेजारच्या मुलाला, तुमच्या घरातल्या कोणाला ज्याला अर्थशास्त्र फारसं माहिती नाही, अशा व्यक्तींनी तुम्हाला हा प्रश्न विचारला, तर तुम्ही कसं समजवाल? त्या पद्धतीने तुम्ही ते लिहून काढा बघू. मग मी तुमच्याशी परत बोलते. असं करत ना 2-3 वेळा संवाद होत आपले लेख साकारतात. मग ते त्यांनी पाठवल्यानंतर सुद्धा आम्ही चक्क रिरायटिंग करतो काही वेळा. म्हणजे परत पुनर्लेखनाची पण प्रक्रिया करावी लागते, पण ती आम्ही करतो. ती मेहनत आम्ही घेतो. म्हणून ते मासिक आहे आणि महिनाभर आपलं काम चालू असतं. मासिक आहे म्हणून शेवटच्या 8 दिवसात काम केलं आणि मासिक साकारलं असं कधीच होत नाही. ती प्रक्रिया सतत रादर आत्ताच एप्रिल, मे पर्यंतच्या अंकांची पण कामं एकीकडे चालू आहेत. आता आपण फेब्रुवारीत बोलतोय कारण का माहितीये का? असे विषय ना त्याला आपण इव्हॉल्व्ह होणं म्हणतात ना, तसे मुलांसमोर आपल्याला मांडत त्यांना पसतील, रुजतील, समजतील अशा पद्धतीने साकारण्याची एक मोठी प्रक्रिया असते. ते असं नसतं, की आज झटक्यात मनात आलं, लिहिलं, लिहून टाकलं, लगेच छापाला दिलं. इतकी ही सोपी प्रक्रिया नाही याचा खूप विचार करा. म्हणजे परत त्याच उदाहरणाकडे येते, की रुपयाची घसरण कशी झाली. या लेखाबद्दल लिहिताना मग त्या व्यक्तीने लेख लिहिला. त्या तज्ञ IAS अधिकारी असलेल्या बाई आहेत, आपल्या केंद्र सरकारच्या वित्त खात्यामध्ये आहेत. त्यांनी लेख लिहिला. त्यांनी त्या लेखामध्ये कसं चलनाच्या किमती असतात, मग त्या कशा एकमेकांच्या तुलनेत मांडल्या जातात वगैरे सगळं लिहिलं. मग मी त्यांना म्हटलं, की "अगं पण शब्द घसरण आहे ना?" तर तिच्या घरी पण लहान मुलगी होती त्या लेखिकेच्या घरी. म्हटलं, "तुझ्या मुलीला हे सगळं सांगताना तुला आधी घसरण शब्द आणि त्याचं चलनाशी असलेलं नातं हे जोडून सांगता येईल का? म्हणजे एरवी आपला पाय घसरतो, की आपण कुठून तरी घसरतो. म्हणजे काय होतं? तर आपण या प्रतलावरून दुसऱ्या प्रतलावर सरकले जातो. बरोबर? ते सुद्धा अनेकदा वरून खाली सरकतो. म्हणजे उभा असलेला माणूस घसरून खाली पडतो. घसरगुंडीवरून आपण घसरून खाली येतो. म्हणजे घसरण ह्या शब्दाची नेमकी फोड काय आहे? ती करत आपण त्याचं चलनाशी असलेलं नातं आणि चलन घसरतं, अमुकच्या तुलनेत घसरतं म्हणजे काय? तर अमुकच्या प्रतलावरून अमुकच्या प्रतलापर्यंत ते येतं. अशा पद्धतीने आम्ही त्या लेखाची सुरुवात सगळी बदलली. त्या लेखिकेशी बोलत म्हणजे हे ना खूप संवादाने साकारत जाण्याची सगळी प्रक्रिया असते. तर अशा पद्धतीने आपण वयंमध्ये कुठलाच विषय वर्ज्य नाही. म्हणजे मुलांसाठी त्यांची कल्पनाशक्ती ताणली जाईल, त्यांना विविध भावभावनांची ओळख होईल, मुलं विचार करू लागतील, मुलं कुठेतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावतील, अशा विविध रसपूर्ण कथा सुद्धा वेळेमध्ये असतात. काही कविताही असतात, काही कविता आशयगर्भ असतात, काही नुसत्या गमतीशीर असतात, काही निसर्ग कविता असतात वगैरे वगैरे. पण त्याच बरोबरीने अनेक प्रकारचे लेख आपण देतो. स्पेशली ताज्या घटना ज्या असतात, त्या ताज्या घटनांबद्दल आपल्याला मुलांशी जर आपण बोलत राहिलं ना, तर मुलं सजग तर होतातच, पण त्यांना एक समाजाचं, आजूबाजूच्या वास्तवाचं एक चांगलं भान येतं. कारण अनेकदा मुलं वृत्तपत्र वाचत नाहीत असं आपल्या लक्षात येतं किंवा वृत्तपत्र वाचलं तरी त्यातल्या प्रत्येक बातमीचं त्यांना आकलन होतच असं नाही. त्यामुळे ह्या सगळ्या बातम्या ज्या महत्त्वाच्या असतात, तर त्याच्यावरचे आपण आधारित लेख असतील, त्याच्या संकल्पना मुलांना समजावून सांगणं असतील. काही गोष्टी म्हणजे आता उदाहरणार्थ येत्या मार्च महिन्यामध्ये वर्ल्ड पपेट्री डे आहे. जागतिक पातळीवर पपेट्सचा एक दिवस साजरा केला जातो. अशी निमित्त आपण साधतो. मग चला पपेट्री डे आहे ना, पपेट्स किंवा कठपुतली ही काय बरं नेमकी संस्कृती आहे? ही कुठे-कुठे आहे जगात? आपल्या भारतात कुठे-कुठे कठपुतल्या तयार केल्या जातात? कठपुतल्यांच्या खेळाचं कल्चर कुठे-कुठे आहे? ते का आहे? ते कुठपासून त्याचा उगम कुठे आहे? पासून आज कुठे-कुठे पपेट्स वापरल्या जातात? आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये खेळ म्हणून, गंमत म्हणून, मनोरंजन म्हणून, शिक्षणाचं साधन म्हणून पपेट्स कशी काय वापरू शकतो? असा पपेट्सवरचा लेख तुम्हाला मार्चच्या अंकामध्ये वाचायला मिळेल. असं विविधांगी साहित्य असतं. त्यातलं काही साहित्य मुद्दामून म्हणजे मी स्वतः ना एक माझ्या कुतूहलाचा भाग म्हणून दरवर्षी जूनमध्ये पाठ्यपुस्तकं घेऊन बसते. सगळी 5वी ते 10वी ची. वयम हे मूलतः
8 ते 14, 8 ते 16 वयोगटासाठी आहे, म्हणजे साधारण 4थी पासून ते 10वी पर्यंतची मुलं. या सगळ्या इयत्तांची पाठ्यपुस्तकं मराठी माध्यमाची आणि इंग्लिश माध्यमाची दोन्ही, कारण वयमच्या वाचक वर्गामध्ये अर्थातच इंग्लिश मीडियमची पण मुलं आहेत आणि मराठी मीडियमची पण. तर मी स्वतः ती पुस्तकं जरा चाळून घेते, पाठ्यपुस्तक. ती चाळून घेतल्याचा फायदा मला असा होतो, की कोणत्या कोणत्या कन्सेप्ट आहेत बरं आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये, त्या लक्षात घेऊन मग त्याला पूरक आपण काही देऊ शकतो का. म्हणजे उदाहरणार्थ नेत्र किंवा डोळे याचं कार्य कसं चालतं वगैरे आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये आहे कुठेतरी, बरोबर. नंतर रंग, कोणते कोणते रंग, त्याची निर्मिती कशी होते हे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे. मग आता ह्या येत्या महिन्यामध्ये होळी आणि रंगपंचमी आहे की नाही. मग आता आमचा एक असा लेख येतोय, गेल्या 2 वर्षापूर्वी पण अशा आशयाचा एक लेख आला होता, तो थोडा वेगळा होता. येत्या अंकात येणार आहे तो आणखीन थोडा वेगळा आहे, की मुळात या जगात किती रंग आहेत बरं अस्तित्वात. तो आकडा किती आहे, तो आकडा ऐकला ना की मुलं पण हबकून जातात. बाप रे, इतके कोटी रंग आहेत. मग मला तर एवढे कोटी रंग नाही ओळखता येत. मग मला किती रंग ओळखता येतात. मग मला 7 प्रमुख रंग अधिक त्याच्या काही शेड्स, म्हणजे निळा म्हटल्यानंतर निळ्याच्या किती शेड्स. तुम्ही शाळेतही वर्गात मुलांबरोबर हा खेळ घेत असाल, की किती शेड्स तुम्हाला माहिती आहेत. तुम्हाला हिरवा रंग म्हटल्यानंतर कोणत्या कोणत्या प्रकारचे हिरवे रंग दिसतात. तर हे सगळं जरी बेरजा केल्या ना, तरी आपण एका ठराविक आकड्यापर्यंत पोहोचतो. पण त्याही पलीकडचे रंग आपला डोळा बघत असतो, आपल्या स्क्रीनवर उमटत असतात. आता तर कम्प्युटर स्क्रीन आणि मोबाईल स्क्रीन मुलं वापरतात. कित्येक लक्षवधी कोट्यवधी प्रकारचे रंग आपण बघत असतो. पण मग ते कसे दिसतात आपल्याला, त्या मुळात काय प्रक्रिया होते डोळ्यामध्ये आणि मेंदूमध्ये. मुळात मेंदू आणि डोळे याचं काय कोऑर्डिनेशन होतं, की ज्याच्यामुळे हा रंग अमुक आहे, हा रंग अमुक रंगापेक्षा वेगळा आहे, हे आपल्या मेंदूला रजिस्टर होतं. तर मग ते पण अगदी आकृत्यांसकट समजावणारा लेख वयम मध्ये असतो. म्हणजे हे झालं पाठ्यपुस्तकाला पूरक काहीतरी, की हा लेख वाचलेली मुलं वर्गात सुद्धा अशा आशयाचे जेव्हा विषय येतील तेव्हा किती ऍक्टिव्ह असतील सांगा बघू. त्यांना आधी काहीतरी माहिती आहे किंवा त्यांच्याकडे बोलण्यासारखं खूप आहे. बाई बाई तुम्हाला माहितीये का, अमुक एक प्राणी आहे ना, त्याला दिसत नाही बरं का रंग. हे आपलं मूल लगेच सांगणार आणि मग शिक्षकाला पण आनंद होणार, की अरे वा, माझं मूल मी काय शिकवते त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेत आहे आणि वेगळी काहीतरी माहिती शेअर करू पाहते. तर असं बहुविध साहित्य वयमध्ये मुलांना वाचायला आम्ही द्यायचा प्रयत्न सतत, म्हणजे मी म्हणते ना, मासिक आहे म्हणजे दर महिन्याला प्रयोग आहे आणि दर महिन्याला असे नवीन नवे प्रयोग करण्याचा एक आनंद आम्ही, अख्खी वयमची टीम, माझ्या बरोबर खूप सारे लेखक आहेत, अगदी मोठे मोठे दिग्गज लेखक आहेत, शिवाय काही विषय तज्ञ पण आहेत. मी म्हटलं तसं चित्रकार आहेत आपल्या जोडीला, मांडणी सजावट करणारी आणि या सगळ्या वयमचं व्यवस्थापन बघणारी माझी सहकारी आहे क्रांती. तर असे सगळेजण मिळून ना आमची एक मोठी छान टीम झाली आणि सगळी टीम आम्ही अखंड वयमच्या प्रत्येक मासिकातल्या प्रत्येक कानाकोपऱ्याचा वापर अधिकाधिक पद्धतीने मुलांना चांगलं काय देता येईल याच्यासाठी कसा करू शकतो याचा खूप विचार सातत्याने करत असतो. आणि लेखन, मुलांचं लेखन वाचन बाई तुम्ही म्हणता ना, तर त्याच्यासाठी जरा पुढच्या 1-2 स्लाइड्सला जाऊ शकणार का सर? थांबा, मला पण बहुतेक जाता येईल. हा, हे बघा, आता ह्या दुसऱ्या स्लाइडवर आहे ना, गोष्ट रचा नावाची एक स्पर्धा आम्ही वारंवार घेतो बरं का. याच्यात ना ही काही चित्र दिलेली आहेत आणि तुम्ही कशी गोष्ट रचायची याच्या सूचना दिलेल्या आहेत. फक्त 3-4 वाक्य आहेत या चित्रांबरोबर आणि त्यातलं जे डावीकडचं आहे ना, त्या डावीकडचं तर एवढं इंटरेस्टिंग आहे ना, की त्याच्यात रुबीना जेव्हा जंगलात जात होती तेव्हा तिला मिनेकोचं घर दिसलं. आता हा मिनेको कोण आहे? प्राणी आहे का, पक्षी आहे का, मनुष्य आहे का, राक्षस आहे का, दैवत आहे, काही माहित नाहीये बरं का. आणि त्या चित्रातनं सुद्धा फार क्लिअरली कळत नाहीये. याला आपण ओपन एंडेड स्टोरीज म्हणतो, की या चित्रातला मिनेको हा कोणाला पक्षी वाटेल, कोणाला प्राणी वाटेल, कोणाला मनुष्य वाटेल, कोणाला अजूनही काही वाटेल, माहिती नाही आपल्याला. मुलं करतील ती कल्पनाशक्ती, त्यांची वापरतील तेवढी कल्पनाशक्ती थोडी आहे. तर अशी अशी अधूनमधून काही चित्र दिली जातात आणि ही चित्र पाहून त्या चित्राबरोबर जी काही 2-4 वाक्य आहेत ती वाचून तुम्ही गोष्ट रचा. याला खूप छान प्रतिसाद येतो आणि मला एक म्हणजे आपण इथे मोठी माणसं बरीचशी आहेत, लहान मुलं नाही आहेत, आसपास नाही आहेत ना लहान मुलं आपला कार्यक्रम ऐकायला फारशी. 9वीचे काही विद्यार्थी आपले
आहेत इथे येऊन. बरं, असू देत. तरी विद्यार्थ्यांसमोर पण मला लाज नाही आहे किंवा भीड नाही आहे ते सांगायची. काय झालं माहितीये का, ही स्पर्धा जेव्हा डिक्लेअर केली ना, तेव्हा काही पालक आणि शिक्षकांचे मला व्हॉट्सअपवर मेसेज आले बरं का, की अहो इतकी सुंदर स्पर्धा आहे, सॉलिड अट्रॅक्टिव्ह आहे काहीतरी, आम्हाला का नाही भाग घ्यायला देत? ही फक्त मुलांसाठी कशासाठी? याच्यात मोठी माणसं पण गोष्ट रचू शकतात की. मग असे लागोपाठ 3-4 मेसेज आल्यानंतर मी माझ्या सहकारी क्रांतीला म्हटलं, क्रांती चल नव्याने नोटीस काढ, की या स्पर्धेमध्ये मोठी माणसं पण सहभाग घेऊ शकतात. पालक, शिक्षक कुणालाही भाग घेऊ देत. आणि मग झालं याच्यात पालक, शिक्षक, मुलांचे तर अर्थातच एंट्री आल्या भरपूर. आणि मुद्दामून ना मी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये होते ना, म्हणून मी म्हटलं परीक्षणात मी नाही राहत. मी आणखीन दुसरे परीक्षक नेमते. आणि म्हणून मग काही गोष्ट छान रचणारे काही लेखक किंवा शिक्षण क्षेत्रात काम करणारे अशा दोघा-चौघांना आपण परीक्षक केलं. आणि त्या परीक्षकांकडे सगळ्या पाठवून दिल्या. आणि त्या परीक्षकांचा मला फोन, की तुम्ही निवडक 5 कथांना बक्षिसं देणार म्हणताय ना? म्हटलं हो. तर आपण असं करू शकतो का? लहान मुलांच्या गटात जास्त बक्षिसं द्यायची आणि मोठ्यांच्या गटामध्ये कमी द्यायची. म्हटलं का बाबा असं का करताय? नाही म्हणे, खरं सांगू का? मुलांच्या कथा ना मोठ्यांच्या कथांपेक्षा खूप चांगल्या आहेत. म्हटलं काय म्हणता? असं आहे? म्हणे हो. मुलांच्या कथा सॉलिड भन्नाट आहेत. याचं कारण मी म्हटलं ना, ह्या ओपन एंडेड असल्यानंतर ना मुलांची कल्पनाशक्ती आपल्या मोठ्यांपेक्षा जास्त धावते हे आपण मान्य करूया. का आपण ना काहीतरी थोडं झापडबंद काही वेळा विचार करतो, की आपल्याला बोध दिला पाहिजे प्रत्येक कथेतून. काहीतरी त्यांना शिकवण मिळाली पाहिजे वगैरे, वगैरे. मुलं असा विचार करत नाही. ते त्यांना वाटतं ते मुक्तपणे मांडत जातात ना. तर त्याच्यामुळे अशा असतात. नंतर दुसरा मी पुढची स्लाईड ओपन केली आहे. तो म्हणजे आमचा बहुरंगी बहर प्रकल्प, ज्याच्यात माझ्या मते तुमच्याही शाळेतली एक मुलगी आली होती. हां. तर हा जो बहुरंगी बहर प्रकल्प आहे ना, हा गेली 5 वर्ष चालू आहे. दरवर्षी आपण जून-जुलैमध्ये एक प्रश्नावली प्रसिद्ध करतो आपल्या मासिकातून. आणि मग त्या प्रश्नावलीमध्ये 50 प्रश्न असतात, साधारणतः 40-50 प्रश्न असतात. मुलांनी त्याची उत्तरं द्यायची असतात. हा हा प्रकल्प फक्त 7वी ते 9वीच्या मुलांसाठी आहे. याच्यातली उत्तरं दिलेल्यांची सगळ्यांची आम्ही जवळजवळ 10-12 जणांचं आमचं परीक्षक मंडळ असतं. प्रत्येक जण प्रत्येक उत्तरपत्रिका वाचतो आणि आपण काही मुलं शॉर्टलिस्ट करतो. मग दुसऱ्या फेरीमध्ये गटचर्चा होते. मग त्याच्या पुढच्या फेरीमध्ये स्वतः डॉक्टर आनंद नाडकर्णी मुलांना स्टेजवरून, हा IPH ही आनंद नाडकर्णींची जी संस्था आहे ना, ती आणि वयम यांचा एक जॉईंट उपक्रम आहे. तर या बहुरंगी बहर प्रकल्पाची प्रश्नावली तुम्ही आमच्या वेबसाईटवर जाऊन जरूर बघा. त्याच्यात एवढे वेगळेच प्रश्न असतात ना, त्याच्यात काही आम्ही जनरल नॉलेज बघत नाही किंवा अभ्यासावरचे प्रश्न नसतात. तर त्याच्यात मुलांची कल्पनाशक्ती, त्यांची विचारशक्ती आणि त्यांचा भावनिक तयारी किती आहे, भावनिक बुद्धिमत्ता किती आहे, हे जोखणारे प्रश्न असतात. म्हणजे उदाहरणार्थ एक पहिलाच प्रश्न असा आहे आता माझ्या समोर असलेला, तुझे छंद कोणते आणि कंटाळा आल्यावर किंवा दमल्यावर काय केल्याने तुला फ्रेश वाटतं आणि का? हा तो प्रश्न आहे. हां. नंतर तुझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला PUBG किंवा एखादा मोबाईल गेम खेळायचे व्यसन लागलंय. तुला ते पटत नाहीये, त्यांनी तसं करणं. तर तू काय करशील? काय त्या मित्राला, मैत्रिणीला सांगशील? असे काय वेगवेगळे प्रश्न असतात. काही सिच्युएशन बेस्ड, काही त्यांची कल्पनाशक्ती ताणणारे, काही त्यांना स्वतःच्या मनात डोकावून स्वतःचं मन उघडं करणं हे कसं साधतंय ते बघणारे. आणि अशा प्रकारे ह्या प्रश्नावलीला, म्हणजे ही प्रश्नावली अशी आहे ना, की आम्हाला अनेकदा पालक फोन करून सांगतात, की आमच्या मुलाच्या हातात ही प्रश्नावली आल्यानंतर तो सोडतच नाही. त्याला ती सोडवायचीच असते. म्हणजे ही तुमची अशी परीक्षा आहे, की या परीक्षेला मुलांना बसायचंच असतं आणि ती उत्तरं त्यांना, पालकांना, शिक्षकांना दाखवायची नसतात. बरीच मुलं आम्हाला लिहून कळवतात, की ही उत्तरं तुम्ही आमच्या पालकांना सांगू नका. आणि आमचा मुलांशी झालेला तो करार असतो, की तुमची उत्तरं आमच्याकडे येऊ देत. आम्ही तुमची उत्तरं कोणाशी शेअर नाही करणार. इतकी मोकळेपणाने मुलं लिहितात आणि मुलाला लिहायचंच असतं. म्हणजे आम्ही ठराविक जागा द्यायचो सुरुवातीला. आता आम्ही जागा देत नाही. कारण मुलं त्या जागेत सीमित राहत नाहीत. त्यांना भरपूर पण लिहायचं असतं. आणि मुलं जोडतात. त्याला काहीतरी जोडणी देत पण लिहितात आणि खूप मनापासून लिहितात. बिलीव्ह मी, मुलं खूप मनापासून लिहितात. तर असं त्यांना मनापासून लिहायला उद्युक्त करणारे अशा लेखनाच्या कितीतरी शक्यता असतात आणि त्या आम्ही सारख्या एक्सप्लोर करत असतो. म्हणजे मध्यंतरी आम्ही ह्या पण घेतल्या होत्या. काही अलीकडच्या काळामधलं सांगायचं झालं तर या सगळ्या करोना काळाशी तुम्ही कसं तोंड दिलं? तुम्ही काय केलत घरात राहून? तुम्हाला काय नव्याने जाणवलं? तुम्ही काय नवीन शिकलात? जे आधी कधीच केलं नव्हतं, असं काय-काय ह्या काळामध्ये केलं?
अशा आशयाचे काही प्रश्न टाकले होते आणि मुलांना लिहा म्हटलं होतं. महाराष्ट्रातून जवळजवळ 800 मुलांनी आपल्याकडे प्रतिक्रिया पाठवल्या आणि त्यातल्या 150 उत्तम कॅटेगरीतल्या होत्या, ज्या आजही आम्ही सेव्ह करून ठेवल्यात आणि आम्ही कोणालाही पाठवतो. तुम्हालाही मी अगदी कुठल्याही क्षणी त्या पाठवू शकीन आणि आपल्या वेबसाईटवर सुद्धा आपण त्यातल्या काही ठेवलेल्या आहेत. इतक्या पद्धतीने मुलांनी व्यक्त केलंय, त्यांनी काय काय केलंय. त्यामुळे आपल्याला ना त्यांना थोडंसं इंटरेस्टिंग वाटेल, मी लिहावं असं त्यांना वाटेल, असं सतत काहीतरी खाद्य द्यायला लागतं आणि ते आम्ही देत असतो. नमस्कार ताई, मी हा, उत्तरा नमस्कार. शहरकर. आपण आता मुलांचं वाचन किंवा लेखन हा, यामध्ये प्रत्येक मूल वेगळं आहे, त्याची हो, आवड वेगळी वेगळी असणार आहे नक्कीच. बरोबर. म्हणजे वयोगटानुसार अद्भुत असं काही साहित्य किंवा कल्पनारम्य, ऐतिहासिक, शौर्य कथा, साहस कथा, अशा हे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते वयोगटानुसार आपण त्यांना त्याची निवड कशी करायला शिकवावं किंवा कसं त्यांना हे सांगावं. चांगला प्रश्न आहे बाई. हा प्रश्न सगळ्यांना पडतो कायम. पण खरं सांगू का, मी माझ्या स्वतःच्या घरी केलेल्या प्रयोगातून याचं जरा वेगळ्या टाईपचं उत्तर देते बरं का. माझी मुलगी आता 20 वर्षाची आहे आणि ती प्रचंड वाचते. हा, आणि खरं सांगू तुम्हाला, मी तिला वाचावं हा माझा ध्यास होता, की माझं मुले वाचतच झालं पाहिजे, वाचक झालंच पाहिजे. बाकी तिने काही व्हावं आयुष्यात, कुठल्याही क्षेत्रात काम करावं, कुठे काही तिला पाहिजे ते तिने चॉईस करावा, पण वाचक मात्र ती असली पाहिजे. हा एक माझा थोडासा आग्रहच होता म्हणा. ती अगदी तान्ही होती तेव्हापासून. आणि अक्षरशः तिला ब्रेस्ट फिडिंग करताना सुद्धा मी वाचायचे. ती माझ्या मांडीत असायची आणि मी वाचायचे. काही वेळा मनातल्या मनात, काही वेळा मोठ्याने. कारण सतत पण आपण मोठ्याने वाचू शकत नाही ना. ब्रेस्ट फिडिंग करणारी आई आधीच दमलेली असते. त्यामुळे अखंड मोठ्याने वाचत होते असं मी म्हणणार नाही. काही वेळा मनात, काही वेळा मोठ्याने, असं कॉम्बिनेशन करत करत मी वाचत होते. कॅसेट्स ऐकत होते तिला. आणि ती ना जेव्हा बसायला लागली ना, अशी मुलं फतकल मारून जेव्हा बसायला लागतात ना, काही महिन्यांची असताना, तेव्हापासून तिच्या अवतीभोवती पुस्तकं पण पडतील बाकीच्या खेळण्यांच्या बरोबरीने, हे मी बघितलं. हा, म्हणजे खेळणी पण अर्थातच होती, भरपूर प्रकारची रंगीबेरंगी, मुलांना आवडतात तशी चालणारी, बोलणारी, सगळ्या प्रकारची खेळणी होती. पण त्याच बरोबरीने पुस्तकं पण तिच्या आसपास कायम असायची. तिच्या खेळण्यांच्या टबामध्ये, ट्रे मध्ये कायम थोडीशी पुस्तकं देखील असायची. ते मी पेरून ठेवायचे इकडे तिकडे. पुस्तक ही माझ्यासाठी तिच्या तिच्या दृष्टीने खेळणी होती. आणि ते तिने, हे मी माझ्या मनात होतं तेव्हा, तिला काय त्याचा अर्थ कळेल, खेळणी म्हणजे काय, पुस्तक म्हणजे काय, अशी शक्यता नव्हती. आणि गंमत म्हणजे ती बालवाडीमध्ये शाळेत गेली ना, तेव्हा बालवाडीमध्ये त्यांच्या शाळेत एकदा शाळेत माझ्या खेळण्यांचं प्रदर्शन असा विषय होता. आणि मुलांना सांगितलं होतं की तुमच्या घरून तुमच्या दप्तरात मावतील एवढीच खेळणी तुम्ही शाळेत घेऊन यायची आणि ती मांडायची शाळेत. नंतर सगळ्या मुलांची खेळणी मांडली होती आणि सगळ्या मुलांना आणि पालकांना ते प्रदर्शनासारखं लावलं होतं. आणि ते मूल त्या खेळण्यांच्या पाठी उभं राहून समजावून सांगत होतं की ही माझी खेळणी आणि मला का आवडतात. आणि ह्या माझ्या पठ्ठीनी त्या मला, आणि त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या आई वडिलांची फक्त परमिशन घ्या, महागडी खेळणी असतील तर, पण बाकी तुमच्या चॉईसचीच खेळणी आणा, असं पण त्यांना त्यांच्या ताईंनी, त्या ताई म्हणायच्या, ताईंनी सांगितलेलं होतं. आणि मला माहित नाही हिने काय जमवलं. हिने मला विचारलं, आई कोणती कोणती खेळणी नेऊ, तर मी तिला दिलं होतं. म्हटलं काही नाही, काही फुटणार बिटणार नाही, फुटली वगैरे तरी ते मला चालतील, तुला पाहिजे ती तू घेऊन जा. तिने नक्की काय काय नेलंय मला माहित नव्हतं. मग मी प्रदर्शनाला जेव्हा बघायला म्हणून गेले, तेव्हा मला तिच्या ताईंनी बाजूला घेतलं आणि म्हणाले, अहो तुमच्या मुलीच्या खेळण्यांच्या त्या टोपलीमध्ये काही काही पुस्तकं पण होती हो, 2-3. आणि मी तिला म्हटलं की अगं खेळणी आणायला सांगितली होतीस, मग तू पुस्तकं पण का आणलीस? तर तिच्या चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्ह होतं, ती उत्तरच देऊ शकली नाही. मग त्यांनी परत विचारलं, अगं ही पुस्तकं आहेत आणि आम्ही खेळणी आणायला सांगितली होती ना, तर तू खेळणी आणलीस बरोबर आहेत, पण ही पुस्तकं पण का आणली आहेस 2-3? तेव्हा तिने फटकन त्यांना प्रश्न विचारला, म्हणजे ही खेळणी नाही आहेत, ही खेळणीच आहेत ना, मी पण खेळते ना यांच्याशी घरी, असं तिने उत्तर दिल्यानंतर ती शिक्षिका पण विचारात पडली आणि तिने मान्य केलं. शिक्षिकेचा पण हा मोठेपणा आहे की त्याने नंतर काही तिच्याशी आर्ग्यू केला नाही. हो का, बरोबर, मांडा तुझ्या टेबलवर पुस्तकं पण मांडा तुझ्या खेळण्यांबरोबर. आणि म्हणून मग माझ्या लेकीने ती पुस्तकं पण मांडली. ती पुस्तकं म्हणजे चक्क पिक्टोरियल डिक्शनऱ्या होत्या. तिला काय कळत होतं डिक्शनरीतलं तेव्हा, तिला शब्द सुद्धा एवढे मोठाले वाचता येत नव्हते, पण त्याची चित्र खूप अट्रॅक्टिव्ह होती आणि चित्रांवरून बरंच काही काही आम्ही खेळायचो तेव्हा चक्क, की हे चित्र या चित्राशी काय बोललं असेल वगैरे वगैरे. तर त्याच्यामुळे मी काय सांगेन माहितीये का तुम्हाला, त्या आणि नंतर मग
नंतर ती जेव्हा 5-6 वर्षाची झाली, थोडी थोडी वाचायला लागली ना, तेव्हापासून मी तिला नित्य नेमाने पुस्तकांच्या प्रदर्शनाला न्यायला लागले किंवा पुस्तकांच्या दुकानांमध्ये न्यायला लागले. आणि पुस्तकाच्या दुकानात एकदा गेलं ना, की मी कंट्रोल करायचे नाही तिच्यावर. मी तिला असं फक्त सांगायचे, माझं बजेट एवढं एवढं आहे बाई, आपल्याला एवढा बजेटचा फक्त भान ठेवायला पाहिजे, कारण पैसे काही झाडाला लागत नाहीत. पण एवढ्या बजेटमध्ये तुला पाहिजे ती पुस्तकं तू घे. मी इंटरफिअर नाही करायचे. काही वेळा ती चुकीची पुस्तकं पण घ्यायची, मला माहितीये, पण मी ती घेऊ द्यायचे. ऍट द मोस्ट काय होईल, मी आजूबाजूच्या अन्य कोणाला तरी ज्याला ती पुस्तकं उपयुक्त असू शकतात त्याला मी देईन, किंवा शाळेच्या लायब्ररीकडे पाठवीन. या पलीकडे नुकसान काही नाही ना. अनेकदा आपली नाही का साडी घेताना, ड्रेस घेताना चुका होतात की, मग पुस्तक घेताना चूक झाली तर काय हरकत आहे. त्याच्यामुळे मी चॉईस देत गेले तिला. हा, तर म्हणून मी तुम्हाला काय सांगेन माहितीये का, आपल्याला असं खूप वाटत असतं की मुलांनी बोधप्रत वाचावं, ऐतिहासिक वाचावं, हे वाचावं, ते वाचावं. पण आपण लहानपणी मुलांना ताठ वाढतो तेव्हा एक सजग आई म्हणून, सजग माता म्हणून, किंवा आपण काय विचार करतो की मुलाच्या पोटात सगळ्या प्रकारची जीवनसत्व, सगळ्या प्रकारचे रस, सगळ्या प्रकारची पोषण मूल्य गेली पाहिजेत. आणि त्या ह्यानी आपण आपलं सगळं खाद्यपदार्थ काय करायचे ते आपण योजत असतो ना कुठेतरी, की मी उसळ पण देणार, भाजी पण देणार, सॅलड पण देणार, काहीतरी गोड देणार, पिष्टमय पदार्थ, प्रोटीन्स वगैरे वगैरे. तसं मुलांना सगळ्या प्रकारच्या साहित्याची चव चाखायला आपल्याला द्यायला हवी, पहिल्यापासून अगदी आतापर्यंत. तात्पर्य आपण सगळं खाण्यापिण्याच्या बाबतीत कसं आपण आपल्या मुलांना सगळे सगळे रस, सगळ्या चवी आणि सगळी पोषण मूल्य मिळण्यासाठी आग्रह असतो की नाही, तसंच वाचनाच्या बाबतीत पण मला वाटतं आपण करायला हवं. आणि ते कोणत्याही टप्प्यावर करायला हवं बरं का. कारण काय माहितीये, प्रत्येक मुलाची वाचनाची सुरुवात वेगवेगळ्या वेळी झालेली असू शकते. म्हणजे तुम्ही शाळेत तर तुम्ही बघता इतकी व्हरायटी मुलं येतात की एखादं मूल अगदी 1ली, 2री, 3री पासून वाचायला लागेल, पुस्तकं हाताळायला लागेल. एखादं मूल 7वी, 8वी पर्यंत अजिबात वाचणारं नसेल आणि अचानक 7वी, 8वीत त्याला वाचावंसं वाटू शकतं. कारण प्रत्येक मुलाची पार्श्वभूमी वेगळी असते, प्रत्येक मुलाची आवड निवड वेगळी असते, किंवा त्याला मिळालेलं एक्सपोजर वेगळं असतं. त्यामुळे कोणत्या स्टेजला कोणतं मूल छान वाचतं होईल हे आपल्याला शाळेच्या पातळीवर तर माहितीच नसतं ना. तर त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचं साहित्य त्यांना मिळेल असं वैविध्य आपण त्यांच्या समोर सतत मांडत राहिलं पाहिजे. जिथे जिथे संधी मिळेल ना, तिथे तिथे आपण त्याला देत राहिलं पाहिजे. आणि मग त्यातनं जास्त आवडीच्या विषयाची पुस्तकं किंवा जास्त आवडीचे रस असलेली पुस्तकं जास्त प्रमाणात वाचायचं हे मुलं आपोआप करतात. ते आपण कंट्रोल करायची काहीच गरज नाही. आणि दुसरं पुढे वाजवून मी असंही म्हणेन, काही पालक ना तक्रार करतात, नाही हो आम्ही किती पुस्तकं आणून देतो पण आमचं मूल अजिबात वाचत नाही, आमच्या मुलाला वाचायची आवडच नाही. असं आपल्याला तुम्हाला शिक्षकांना तर अगदी पुरेपूर कल्पना असेल की असं तक्रार करत पालक येतात. त्या पालकांना एकच सांगायचं की उद्यापासून तुमचं मूल म्हणालं की मला जेवायला आवडत नाही, मी जेवणार नाही, तर तुम्ही आई म्हणून शांत राहाल का? खूप वेगवेगळ्या विविध पद्धतीने धडपड करत त्या मुलाच्या तोंडात 4 घास जातील असं तुम्ही बघाल, बरोबर की नाही? मग त्यासाठी आया किती काय काय प्रकार करतात. अगदी लाल रंगाचे बिटाचे परोठे काय पासून मी सांगायची गरजच नाही की मी मी तेवढी स्वयंपाकघरातली एकदम माहीर बाई नाही, पण ज्यांना जे स्वयंपाकघरात खूप राबतात आया बिचाऱ्या, त्यांना माहिती असेल की आपली मुलं खाती पिती होण्यासाठी आणि त्यांनी सगळ्या प्रकारचं सगळं खावं म्हणून आया अनंत कष्ट करत असतात, हो की नाही? तर तसे कष्ट आपण वाचनासाठी करायला हवेत. वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या रीतीने आपल्या मुलाला आपल्याला वाचनाकडे खेचत आणायचंच आहे, ही जिद्द पालकांनी आणि शिक्षकांनी ठेवलं. की एखाद्या शिक्षकाला मूल म्हणालं किंवा त्याचे आई वडील म्हणाले त्याला अजिबात अभ्यास करायचा नाही, तो पुस्तक सुद्धा उघडणार नाही, असं म्हणतात की नाही काही वेळा पालक सांगत येतात ना, आमचं मूल पुस्तक सुद्धा उघडत नाही घरी गेल्यानंतर. मग तुम्ही शिक्षिका त्यांना काय सांगत असाल की नाही, मग या पद्धतीने त्यांना तुम्ही अभ्यासाला बसवा. धाक दाखवा हे तर काय आजच्या मुलांसाठी फारसं अस्त्र राहिलेलं आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे गोडी गुलाबीने त्यांच्या कलाने घेतच आपल्याला करावं लागतं. पण मग ते करताना आपण कितीतरी क्लृप्त्या वापरतो ना, तशा विविध क्लृप्त्या वापरत आपल्याला त्यांना वाचनाकडे वळवावं लागतं. त्याला काहीच पर्याय नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ परवाच शिवजयंती झाली म्हणून शिवजयंतीचं उदाहरण देते की 4थीला शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. काही मुलांना तो खूप आवडतो, काही मुलांना कंटाळवाणा होतो. हा, पण मग कंटाळवाणा होणाऱ्या मुलांना आपण काय करावं? तर आता ही एक प्रवीण दवण्यांची कथा आहे, जिद्दी येसबा नावाची. आम्ही वयममध्ये छापली होती गेल्या वर्षीच्या शिवजयंतीच्या वेळेला. तर आता या कथेतला जो नायक आहे ना, हा एक छोटासा जिल्ह्यातला मुलगा आहे. आणि मग त्या मुलाने शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून एका धरणाचं काम
करण्यात तो कसा त्यांनी त्याचं योगदान दिलंय का छोट्याशा मुलाने गावकऱ्यांना जमवून कसं त्यांनी केलं त्याची ती कथा आहे, खरी कथा आहे. प्रवीण डवणे यांनी खूप रिसर्च केलाय त्या कथेसाठी आणि रिसर्च करून त्यांना एक छोटस हे ही घटना त्यांना जेव्हा समजली त्या भागात फिरताना त्याची त्यांनी कथा केलेली आहे. तर ही जी कथा त्यांनी रचली आहे, तर ही कथा वाचल्यानंतर मुलांना वाटणारच की नाही मी थोडा तरी शिवाजी महाराज अभ्यासला पाहिजे. असं खूपसं साहित्य आहे आपल्याकडे. पुरंदऱ्यांचं शिवचरित्र आहे, ते मुलांना आवडतं. काही आता तर नोवेल आणि स्टोरी टेलच्या काही काही हे आहेत, ऑडिओ कॅसेट्स आहेत, त्याचा आपण वापर करू शकतो. म्हणजे ऑडिओ व्हिडिओ सगळी माध्यमं वापरत 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 आपल्याला मुलांना वाचनाकडे जास्तीत जास्त पद्धतीने आणायचंय. आता आणखीन एक कथा आहे ही एक तुम्हाला माहिती आहे मुलं वयात येतात बरोबर. तर मुलांना हा प्रश्न पडत असेल की मी वयात येतो, माझी वयात येताना आपण शाळेमध्ये पण कार्यक्रम ठेवत असाल, वयात येताना मुलांबरोबर संवाद ठेवत असाल, तर मुलांना हा प्रश्न कुठे मनात कुतूहल असतं की मी वयात येतो तसे प्राणी पक्षी वयात येतात का, किंवा प्राण्या पक्ष्यांचं पूजन काही वेळा मुलांनी पाहिलेलं असतं, किंवा मांजरीच्या पिलांचा जन्म काही वेळा मुलांनी आपल्या आसपास पाहिलेला असतो. त्यांच्या मनात प्रश्न पडतो, अरे मग ह्यांच्या पण आयुष्यामध्ये असंच आहे का, प्रजनन ह्यांच्यामध्ये पण आहे, मग प्रजनन ह्यांच्याकडे येतं, यांच्याकडे अट्रॅक्शन, लव, वयात येणं हे सगळे प्रकार प्राण्या पक्ष्यांमध्ये आहेत का, तर असतातच ना. तर मग त्याच्यावर मध्यंतरी राजीव तांबेनी रचलेली खूप छान एक पुस्तक मालिकाच आहे. तर ती पुस्तक त्याचं नाव काय बरं, मोरू बगळू बदकू अशी ती सिरीज आहे, आणि त्या सिरीजच्या निगडीत काही कथा आपण वयमध्ये सुद्धा अधूनमधून प्रसिद्ध करत असतो. तर त्याच्यात प्राणी पक्षी वयात येतो, किंवा त्यांचं जे भावविश्व असतं, त्यांच्या भावविश्वात त्यांच्या आई वडिलांशी किंवा आसपासच्यांशी होणारे संवाद असतात. अशा काही काही कथांमधून ना मुलांचं भावविश्व आपण कुठेतरी पकडू शकतो, आणि त्यांना माझ्या भावविश्वाबद्दल किंवा माझ्या भावविश्वाशी निगडीत काहीतरी या पुस्तकात आहे, या साहित्यात आहे, असं त्यांना वाटलं की ते बरोबर त्या साहित्याकडे आकृष्ट होतात. काही मुलांना हॅरी पॉटरचे तर जगभर चाहते आहेत, तसे हॅरी पॉटर सारखे आपल्याकडे सुद्धा भरपूर डिटेक्टिव्ह कथांची पुस्तकं असतात, ती मुलं वाचू देत, काही हरकत नाही. वेगवेगळं साहित्य, मी म्हटलं तसं वेगवेगळ्या रसपूर्ण जेवण जसं आपण त्यांना देतो ना, तसं त्यांना विविधांगी साहित्याचं त्यांना आपण एक्सपोजर, म्हणजे शाळेत. आणि म्हणून मला नेहमी वाटतं की मुलांना वाचतं करणं किंवा मुलांना वाचनाकडे आकृष्ट करणं, आकर्षित करणं, हे काम फक्त भाषेच्या शिक्षकांचं नाही, तर ते सर्वांचं आहे. अगदी भूगोलाचा शिक्षक असेल, विज्ञानाचा असेल, गणिताचा असेल, इतिहासाचा असेल, या सगळ्यांनी ना पाठ्यपुस्तक वाचता वाचता, पाठ्यपुस्तकातलं शिकवता शिकवता त्याला अनुषंगिक जे बाकी साहित्य असतं त्यासाठी मुलांना लायब्ररीकडे वळवणं. जा रे तू हे घेऊन ये बघू पुस्तक, याच्यात हे अमुक अमुक छान आहे, आपण पाहूया. भूगोल शिकवताना एखाद्या प्रांताबद्दल आपण सांगतो, अरे त्या प्रांतावरचं मीना प्रभूंचं पुस्तक आहे प्रवास वर्णनाचं, घेऊन येतोस का रे जरा. किंवा मध्यंतरी बाळ फुंडक्यांचं एक पुस्तक आलं होतं की विज्ञानाशी निगडीत असे पर्यटन स्थळं कोणती आहेत, खूप छान पुस्तक आहे ते. तर त्या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी काहीतरी विज्ञानाशी निगडीत एखादं तत्व वगैरे याच्यावर आधारलेली ती पर्यटन स्थळं आहेत, तर त्याच्याबद्दल ते पुस्तक ते घेऊन ये बघू, असं भूगोलाच्या शिक्षकाला वाटलं पाहिजे. इतिहासाच्या शिक्षकाला वाचता वाचता केवढी तरी ऐतिहासिक पुस्तकांची आपल्याकडे मांदियाळी आहे, त्यातलं एखादं पुस्तक घेऊन ये रे, मग आपण त्यातलं थोडंसं वाचूया, किंवा एखाद्या मुलालाच वर्गातल्या उठवून की अरे तू वाच रे, जरा वाचून दाखव बघू हा पॅराग्राफ, आपण जे पाठ्यपुस्तकात आता वाचतोय ना त्याच्याशी हे निगडीत आहे. किंवा मराठीचे शिक्षक, हिंदीचे शिक्षक, इंग्लिशचे शिक्षक जेव्हा शिकवतात तेव्हा त्या लेखकाची आणखीन एखादी कोणती तरी दुसरी साहित्यकृती पाठ्यपुस्तकात नसलेली पण त्याच साहित्यकारांनी निर्माण केलेली, लिहिलेली, अशी कोणती तरी वर्गात आणली. आणि शिक्षकांच्या हातात मुलांना सतत पुस्तकं दिसायला पाहिजेत, की आपले शिक्षक पण मध्ये मध्ये पुस्तकं चाळतायत, त्यातलं काहीतरी वाचून दाखवतायत, त्यातलं आपल्याला वाचायला लावतायत, असं वातावरण शाळेत ठेवलं ना. आणि मी म्हंटल तसं ते फक्त भाषेच्या शिक्षकांसाठी नाही, सर्वच शिक्षकांसाठी. म्हणजे आता विज्ञानाचे शिक्षक सुद्धा समजा
एखादा यंत्रमानवाचा पाठ आहे पाठ्यपुस्तकात कुठेतरी, तो यंत्रमानवाचा पाठ शिकवता शिकवता मग यंत्रमानव कुठे कुठे वापरतात, मग आत्ताच आपली मंगळयान मोहीम झाली, मग त्या मंगळयान मोहिमेमध्ये यंत्रमानवाचा वापर कुठे केला होता, कसा केला होता, त्याच्या संदर्भातल्या बातम्या असतील, त्या संदर्भातले लेख असतील वृत्तपत्रात आलेले, आम्ही त्या संदर्भात तसे लेख छापत असतो वयम मध्ये, आणखीन अन्य मासिकांमध्ये असतील, तर त्यातलं काहीतरी साहित्य घेऊन आले. आणि मग रोबो म्हणजे काय, रोबोची निर्मितीच कशी झाली, रोबो कुठे कुठे वापरला जातो, किंवा एका रोबोचा शोध लागला मुळात एखाद्या अवकाश मोहिमेसाठी, पण आज तेच रोबोटिक्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे विषय कसे आपल्या जगण्याचा भाग झालेला आहे. यंत्रमानवाचा धडा शिकवताना त्याच्याशी आपल्याला जोडता येईल, की आज बघा आपण गुगलवर काहीतरी करायला जातो, आपण एक गुगलवर सर्च दिला की त्याच्याशी निगडीत अनेक सर्च आपल्याला आपोआप यायला लागतात. कसं कळतं त्या गुगलला की मला हे आवडतंय, मला या विषयातलं आणखीन वाचायचंय? हे कळणारा कोणी माणूस आहे का तिथे? नाही ना. पण तो कोणीतरी एक छुपा यंत्रमानव आहे ना, ते तो करतोय. तर असं जिथे जिथे शक्यता आहेत ना अवांतर वाचनाकडे मुलांना वळवण्याच्या, मग तो भाषा असेल, विज्ञान असेल, इतिहास असेल, सामान्य ज्ञान असेल, नागरिकशास्त्र असेल, अगदी खेळ सुद्धा असेल. म्हणजे खेळाच्या शिक्षकांनी सुद्धा सायना नेहवालचं पुस्तक वर्गात वाचून दाखवायला हवं की नको, की तिने किती मेहनत केली म्हणून ती खेळाडू झाली. सोपं नाहीये खेळाडू होणं, अजिबात सोपं नाहीये खेळात करिअर करणं. सायना नेहवालचं पुस्तक असेल, मेरी कोमचं चरित्र असेल, अशी कितीतरी आहेत की जी आपल्याला मुलांना वाचायला द्यायला हवी. किंवा जेव्हा आपण भूगोलाच्या किंवा विज्ञानाच्या क्लासला तासाला अवकाशयानाबद्दल बोलतो, तेव्हा सुनीता विल्यम्सचं चरित्र आहे, कल्पना चावलाचं चरित्र आहे, त्याच्यावरच्या बातम्या आहेत. हे सगळं ना म्हणजे कधी बातमीचं कात्रण असेल, कधी वृत्तपत्रातल्या लेखाचं कात्रण असेल, कधी पुस्तक असेल, कधी मासिक असेल, असं काहीतरी वाचन साहित्य हे शिक्षकाच्या हातात पाठ्यपुस्तकाच्या बरोबरीने रोजच्या रोज वर्गात आलं पाहिजे. असं जेव्हा येईल ना तेव्हा मुलांना कळेल, अरे माझी शिक्षिका, माझा शिक्षक अमुक अमुक वापरतोय, ते मी पण वापरलं पाहिजे. किंवा त्याने एकच पॅरा वाचायला दिला, हे काही वेळा टिकल असतं माहितीये का, की तुम्ही एक पॅरा वाचायला सांगा मुलांना आणि थांबा थांबा बस बस आता आपल्याला दुसरं काहीतरी शिकायचंय, की आता आपला तास संपत आला. मग त्या मुलाची उत्सुकता आणलीच पाहिजे आणि त्यांनी परत लायब्ररीत जाऊन धावत धावत जाऊन ते पुस्तक, किंवा बाई 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 मला द्या असं म्हणत त्यांनी ते पुस्तक तुमच्याकडून घेतलंच पाहिजे. हा, अशा काही कृत्या वापरत वापरत ना प्रत्येक पालक आणि शिक्षकाचं माझ्या मते एक अतिशय महत्वाचं कामच आहे की त्यांना वाचनाकडे असं वेगवेगळ्या ट्रिक्स वापरत आपण वळवायला हवं. घरातल्या पातळीवर बोलायचं झालं तर घरी आपण टीव्ही बघत एकत्र वेळ घालवतो, व्हॉट्सअपवरचे मेसेज एकमेकांना एकत्र वाचून दाखवतो, तर तसं रोज काहीतरी वाचल्याशिवाय झोपायचं नाही. अगदी भले फार वेळ असेल तर 5 मिनिटं 4 मिनिटं, पण वाचल्याशिवाय झोपू नका, हा शिरस्ता घरात सगळ्यांनी पाळायला हवा असं मला खूप वाटतं. म्हणजे आपण आपल्या प्रत्येक घराचे म्हणून पण काही नियम असतात ना, किंवा घरात मी हे करणार हे नाही करणार असे काहीतरी नॉर्म्स असतात ना, त्याच्यात रोज आम्ही घरात जी काही घरातली माणसं आहेत 2 4 5 10 ज्या जणांचं कुटुंब आहे ते कुटुंब एकत्र बसून किमान 5 मिनिटं वाचतंय. काहीही वाचा पण एकत्र वाचा, असं एकत्र वाचा की जे सगळ्यांना इंटरेस्टिंग वाटेल. मग त्यासाठी दिवसभर पालकांना विचार करत राहायला पाहिजे की आज मी काय वाचू. जसं अगदी लहान मुलं मला रोज नवीन गोष्ट हवी हट्ट धरतात, तेव्हा त्या आईला काहीतरी गोष्ट रचत 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 मुलांसमोर ती सांगावी लागते, बरोबर की नाही. आई कुठेतरी बॅकअप देऊन विचार करते मी आज रात्री मुलाला कुठली गोष्ट सांगू. तसं मी आज माझ्या मुलांसमोर काय वाचून दाखवू याचा विचार पालकांनी केला पाहिजे. आणि रोज थोडस तरी एकत्र वाचन सगळ्या कुटुंबाचं असं झालं पाहिजे. आणि खरं सांगू का, अनेक प्रगत देशांच्या संस्कृतींमध्ये हे आहे बरं का. मध्यंतरी मी स्वीडनला गेले होते, तर तेव्हा मला त्या स्वीडनची आई सांगत, तिच्या बेडरूम मध्येच असं काही पुस्तकं रचलेली होती आणि काही सीडी ठेवलेल्या होत्या. म्हटलं हे सीडी म्हणजे आजच्या भाषेमध्ये पेनड्राईव्ह ठेवलेले होते. म्हटलं हे काय आहे, तर म्हणे नाही आम्ही काय करतो ना, आम्ही अर्धा तास वाचायचं ठरवलंय, पण अर्धा तास सलग वाचायला मुलं कंटाळतात, म्हणून मग आम्ही त्याच विषयावर आधारित अशा आपल्याकडे कसं आता स्टोरी टेल आणि स्नोवेल वगैरे उपलब्ध आहे ना, ऑडिओ बुक. ते ऑडिओ बुकचं कल्चर परदेशात खूप आहे, पाश्चात्य देशांमध्ये ते खूप आधीपासून आहे. तर थोडं ऑडिओ बुक आणि थोडं वाचन असं आम्ही मिक्स करतो, मग थोडा वेळ ऐकायचं. पण म्हणजे याचा अर्थ आई वडिलांना होमवर्क करायला लागतो की त्याच विषयाची निगडीत ऑडिओ बुक पण माझ्या हाताशी असेल, त्याच विषयाशी निगडीत पुस्तक किंवा मासिक पण माझ्या हाताशी असेल, किंवा पेपरचं कात्रण पण माझ्या हाताशी असेल, आणि या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून अर्धा तास विविध पद्धतीने ते वाचतात आणि मगच झोपतात.
हे मला त्या स्वीडन मधल्या कुटुंबांनी सांगितलं आणि त्यानंतर मी जरा ऑब्झर्व करत होते तर बऱ्याच जणांच्या घरी अशी पुस्तकं हाताशी पडलेली मला दिसत होती. म्हणजे हे कल्चर असतं, खूप ठिकाणी असतं आणि आपणही ते भिनवलं पाहिजे आणि त्याला पर्याय नाहीये. नाही तर एवढी अट्रॅक्शन मुलांना आहेत ना, नंतर मग आपण हात चोळत बसण्यात अर्थ नाही की माझं मूल मोबाईल गेमच खेळतं. हे बघा, हे वाचणाऱ्या मुलांचं चित्र. आमची वयमची वाचक मुलं एकत्र जमली की किती छान वाचत बसतात बघा. जरा मोकळ्या वेळामध्ये आम्ही कोपऱ्यात मासिकं ठेवलेली असतात. जेव्हा बहुरंगी बहरच्या शिबिराला मुलं येतात तेव्हा कोपऱ्यात मासिकं ठेवलेली असतात. मोकळ्या वेळामध्ये मुलं अशी एकत्र बसून खुदू 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 हसत हसत एकमेकाला हे बघ ते बघ, मी हे वाचलं ते वाचलं करत वाचत असतात. हे फार सुखावणारं चित्र आहे आमच्यासाठी आणि हे सगळीकडे होऊ शकतं याच्यावर विश्वास ठेवून आपण ते केलं पाहिजे. आमच्या शाळेत सुद्धा प्राथमिक वर्गांमधून सुद्धा आम्ही असा एक वाचन कोपरा असं म्हणून वा. 2 खिडक्यांना दोरी बांधली आहे आणि बर. छोटी छोटी पुस्तकं अशी कपडे वाळत घातल्यासारखी अरे त्यावर वा. लावून ठेवतो आणि अरे वा. मग मधल्या काही वेळ वाचनासाठी दिला जातो प्राथमिक वर्गातल्या मुलांच्यासाठी पण. हा, प्रत्येक मूल अनुकरण करत असतं खरं तर. बरोबर. आता खरं तर मुलांना वाचनाची वेळ आवड लागावी यासाठी अधिक जबाबदारी शाळेनीच घेणं भाग आहे. कारण आता विभक्त हो. कुटुंब पद्धती आहे. खरंय. कारण वर्किंग वुमन्स आहेत, आई सुद्धा हो ना. काम करणारी आणि वाचणार असं कोणी घरात त्यांना दिसत नाही. वाचणारी मंडळी दिसतच नाहीये मुलांना खरंय. घरामध्ये. आजी आजोबा नसतात आणि आई बाबा नोकरी करणारे असल्यामुळे हो. त्यामुळे मग शाळेच्या लायब्ररीमध्ये एकदा आवड निर्माण झाली की तो मनाने जाणार आहे. अगदी अगदी आपल्याला हवी खरंय. ती पुस्तकं तो घेईल. फक्त हा. त्याला ती आवड लागण्यासाठी मुलांनी हो ना. लायब्ररीकडे जावं यासाठी अधिक प्रयत्न करणं आवश्यक आहे. तुम्ही अगदी. सांगितलंच आता. आणि मी तुमची काल फिल्म बघितली त्याच्यातही बघितलं तुमची लायब्ररी पण खूप छान आहे नाही का. हो, तर मला असं वाटतं की तुमच्याकडे असेलच वाचनाचा तास आहे का तुमच्याकडे वाचनाचा किंवा तास तासिकेमध्ये नाहीये. पण शाळा अन्य सुटल्यावर आमची मुलं हा लायब्ररीतनं पुस्तक बदलून तेच. घेतात आणि त्यांच्या ओके. वाढदिवसाला सक्तीनं आम्ही शाळेमध्ये गोळ्या चॉकलेट्स किंवा वस्तू वाटू देत नाही. शाळेच्या बर. लायब्ररीला एक पुस्तक द्यायचं. तुम्हाला किती वा. किमतीचं आहे, ते कोणत्याही तुमच्यावर आहे. विषयावरचं बरोबर. आणि हा हा. 1 द्या 2 द्या तुमच्या पालकांच्या परवानगीनं. बर. अशा उपक्रमातून आमची लायब्ररी समृद्ध वा. झालेली आहे. नाही खरं आहे. म्हणजे तुमची लायब्ररी एवढी छान आहे म्हटल्यावर तर तुम्हाला काही प्रॉब्लेमच नाही. मी म्हटलं तसं शिक्षकांच्या हातात सतत काहीतरी वाचन साहित्य दिसू दे. म्हणजे मग मुलांनाही ती जरा सवय लागेल आणि नक्की वाचतील तुमची मुलं. नमस्कार मॅडम. हा मी नमस्कार. कुलकर्णी मॅडम बोलते. मला थोडासा नमस्कार. वेगळा बोला. प्रश्न विचारायचा आहे. बोला ना. म्हणजे वर्गामध्ये किंवा कुटुंबामध्ये काही मुलं असे असतात की ते स्वतःहून व्यक्त होतात. म्हणजे हो. त्याच्यासाठी फार काही आपल्याला प्रयत्न करावा लागत नाही. म्हणजे भाषण असू द्या किंवा काही इतर ऍक्टिव्हिटीज कोणत्याही असेल तर स्वतःहून म्हणणार की मॅडम मला भाग घ्यायचा आहे, मला नाव द्यायचंय हा. वगैरे. अशा मुलांसाठी आपण ते श्रेय घेण्याची काही गरज नाही. पण बरोबर. काही मुलं आपल्याला स्वतःहून वाटतं की त्यांनी भाग घ्यावा पण ती मुलं हा. भाग घेत नाही. पण आपल्याला माहित असतं की ती मुलं हुशार आहेत, त्यांच्यात हो. क्वालिटीज आहेत पण ते भाग घेत नाहीत. मग बर. त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल किंवा नाही, हा कुटुंबामध्ये खरंच पण तसं आहे. हो ना, हा प्रश्न असतोच कारण सगळी मुलं वेगवेगळी असतात. त्यांचा स्वभाव वेगळा असतो, त्यांची जडणघडण वेगळी असते. त्यामुळे तुम्ही म्हणता तसं काही मुलं खूप उत्साहाने लगेच भाग घेतात, काही मुलं घेत नाहीत. हे तर होणारच. पण काय माहितीये का, आपण एक त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे की तुम्ही सगळेजण चांगलंच लिहिता. म्हणजे काही वेळा कसं होतं माहितीये, स्पर्धेला घाबरतात मुलं आणि मुलांना असं वाटतं की ते अमुक एक ठराविक वर्गातली मुलं आहेत ना, तीच कायम सगळ्या स्पर्धांमध्ये जिंकणार आहेत. मग मी लिहून काय फायदा, मला कुठे बक्षीस मिळणार आहे. तर त्याच्यामुळे ना सतत स्पर्धा वगैरे न घेता मुलांच्या अभिव्यक्तीला वाव मिळेल असं काहीतरी. म्हणजे काही वेळा ना आपण स्पर्धा ह्याचा जरा अतिरेक झाला ना, तर मग ज्या मुलांना माहितीये की माझा स्पर्धेत नंबर येणारच नाही, माझं लेखन तेवढं चांगलं नाहीये, असं मुलांनी स्वतःची धारणा करून घेतलेली असते बरं का. काही वेळा ती चुकीची पण असणार, पण करून घेतलेली असते आणि मग ती मुलं लिहायला धजत नाही. आता मगाशी मी तुम्हाला बहुरंगी बहर सांगितलं की नाही आमचं, त्या बहुरंगी बहरची जी प्रश्नावली असते की नाही, त्या प्रश्नावलीत मी म्हणतात तसं खूप वेगळे प्रश्न असतात. तर त्या प्रश्नांवर आम्हाला जनरली पालकांचा उलट प्रतिसाद येतो की आमच्या मुलांना लिहायचंच असतं त्याचं उत्तर.
हा, आणि गंमत तुम्हाला सांगते की अगदी तुमच्या लातूर मधली पण सांगते की काही वेळा कसं होतं, त्या स्पर्धेचा जेव्हा निकाल डिक्लेअर होतो ना पहिल्या फेरीचा, की लेखन फेरीतून म्हणजे आमची जी प्रश्नावली आहे त्या प्रश्नावली फेरीतून ही 200 मुलं आम्ही निवडली आहेत किंवा ही 150 मुलं आम्ही निवडली आहेत, असं आमचं ते डिक्लेअर होतं ना. अभावितपणे काही शिक्षिका आम्हाला म्हणतात, आमच्या शाळेची ही मुलं निवडली गेली, असं त्यांचं आश्चर्याचे उद्गार असतात बरं का. कारण ती मुलं त्याच्या आधी क्वचित कुठल्या स्पर्धेमध्ये निवडले गेलेली नसू शकतात. हा, कारण ह्या स्पर्धेला अभ्यास करून काही लिहायचं नाहीये ना, मनापासून येतेच आहे. आणि आम्हाला खरोखर सांगते, दरवर्षी या बहुरंगी बहरच्या गटामध्ये काही मुलं तरी अशी निपजतातच की ज्यांनी हा पहिला सहभाग असतो, त्यांनी ह्या आधी कधी स्पर्धांमध्ये भाग घेतलेले नसतात. हा, कारण त्यांना माहिती नसतं की आपणही असेच चमकू शकतो. म्हणजे थोडक्यात ते सुप्त हिरे असतात. तर असे सुप्त हिरे माझ्यामध्ये प्रत्येक वर्गात असतात आणि आपण सुप्त हिऱ्यांनी पण त्यांचे पैलू दाखवावेत, यासाठी थोडंसं त्यांच्याशी वेगळ्या पद्धतीने डील करावं लागतं असं मला वाटतं. म्हणजे त्यांना तू स्पर्धेत भाग घेत नाहीस ना, नको घेऊस, काही हरकत नाहीये, पण मला असं वाटतं अमुक अमुक विषयावर तू खूप छान लिहिशील रे, लिहिशील का तू? म्हणजे आता उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि त्याला हे काय असतं माहितीये, काही वेळा विषय आपण जे विषय देतो ना, ते काही मुलांना त्यांचे जवळचे वाटतच नाहीत आणि म्हणून सुद्धा ती लिहिती होत नाहीत. पण या विरुद्ध आपण त्यांना काही वेळा विषय निवडायचं स्वातंत्र्य दिलं, किंवा अशी जी तरीही अजिबात न लिहिणारी अडमुठी मुलं आहेत, त्यांच्या मनातले विषय आपण ओळखले, की समजा शेतकऱ्याचा मुलगा आहे, की अरे काय रे एवढं शेतकरी आंदोलन चाललंय, खरं आम्हाला कळत नाहीये नेमका शेतकऱ्यांचा प्रश्न काय, तुला काय रे वाटतं, काय असतील रे शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणून एवढे आंदोलन करताय, असा प्रश्न विचारला तो शेतकऱ्याचा मुलगा भराभर बोलणार. मग त्याला म्हणायचं की अरे तू इतकं छान बोलतेस, पण तू फक्त माझ्याशी बोललायस ना, पण हे तुझे मुद्दे इतके चांगले आहेत की अख्ख्या शाळेला कळले पाहिजेत. तर तू निदान नुसते मुद्दे स्वरूपात लिहिशील का रे, निबंध नको लिहूस, चल पण मुद्दे स्वरूपात लिहिशील का रे, आणि आपण ते तुझे मुद्दे ना शाळेत कुठेतरी बोर्ड बीड असतात ना, आपले अभिव्यक्तीचे फलक असतात ना, किंवा सॉफ्ट बोर्ड असतात ना, तर किंवा शोकेस असतात ना, तर त्याच्यात आपण लावूया का रे, म्हणजे तुझे शेतकऱ्याच्या घरातला मुलगा काय म्हणतो या विषयावर हे सगळ्या शाळेला कळेल. अशा पद्धतीने त्या मुलाच्या मनात डोकवून त्याचे विषय काढून घेऊन त्याच्यावर आपल्याला लिहितं त्याला करता येईल का हे बघायला पाहिजे. आता मी जी शक्यता सांगितली की नाही, की लॉकडाऊनच्या काळात तुम्ही काय केलं, आम्ही निबंध मागवलेच नव्हते, आम्ही त्याला म्हणतानाच म्हटलं अनुभव स्पर्धा, आम्ही नावं पण वेगवेगळी देतो मुद्दामून, कारण निबंध स्पर्धा म्हटल्यानंतर मला नाही येत निबंध असं म्हणणारी काही मुलं असतात. पण हेच अनुभव लिहायचा आहे, विचार लिहायचे, तुला काय वाटतंय ते तुला लिहायचंय, तुझं मत मांड. आणि काय माहितीये, मत मांडल्यावर म्हटलं ना की मुलांना काहीतरी ग्रेट वाटतं, कारण त्यांना वाटतं जसं मत मांडणारी माणसं म्हणजे आपल्या अतुल देऊळगावकर सरांसारखी, ते कसे तज्ञ आहेत ना, त्यांना मत मांडायला बोलवतात जिकडे तिकडे, माझ्या मताला काय किंमत आहे. तर नाही, आमच्या देखील तुझ्या मताला पण किंमत आहे. जसं अतुल देऊळगावकर सरांचं सगळी दुनिया ऐकते ना, तसं तुझी दुनिया म्हणजे आम्ही आहोत आणि तुझं मत आम्ही ऐकणार आहोत. हा, असं म्हणून मत मांडा. तर आम्ही आता या वेळी पण कसं केलं होतं, त्या लॉकडाऊन काळामध्ये ज्या 3-4 स्पर्धा लावल्या ना, त्याची नावं वेगवेगळी होती. एकात आम्ही म्हटलं होतं की या करोना काळामध्ये तुम्ही नक्की कसे वागलात, काय जाणवलं, काय काय अनुभव घेतलेत, ते तुमचे अनुभव आम्हाला कळवा. तिथे कुठेही निबंध वगैरे काही वाक्यच नव्हतं. नंतर आम्ही कळवलं की अरे आता शाळांना सांगितलं गेलेलं आहे की ऑनलाईनच शिकवायचं, आणि शिक्षक पण काही ट्रेन नाही आहेत ऑनलाईन शिकवण्यासाठी, ते बिचारे आत्ताच एकीकडे शिकतायत ऑनलाईन कसं शिकवायचं ते, आणि एकीकडे तुम्हाला शिकवतायत. तर आपण आपल्या शिक्षकांना पण समजून घेतलं पाहिजे, पण ऍट द सेम टाइम हे ऑनलाईन शिक्षण अचानक तुमच्यावर लादलं गेलंय, तर तुमचं त्याच्याबद्दलचं म्हणणं काय आहे, तुमचं मत काय आहे ते आम्हाला कळवा, असं आम्ही म्हटलं होतं. असं काही म्हटलं ना की भरभरून बरीच मुलं लिहितात, कारण त्यांना वाटतं अरे माझं म्हणणं काहीतरी महत्वाचं आहे. किंवा मग एकदा असं पण लिहिलं होतं की ऑनलाईन शिकतानाच्या गमती जमती, काय बरं गमती जमती घडतात, आणि काय भन्नाट मुलांनी गमती जमती सांगितल्या, म्हणजे इथपर्यंत मुलांनी गमती जमती सांगितल्या की ती अमुक एक टीचर आहेत ना, ते आम्हाला पकवत होते, जाम कंटाळा आला होता, आम्ही ना त्यांना म्यूटच करून टाकलं, त्यांना कळलंच नाही. म्हटलं अरे असं केलंस तू, तर मग ती मुलं नाही नाही नाही, मग नंतर आम्ही त्यांना अनम्यूट पण केलं आणि आम्ही त्यांना शिकवलं सुद्धा कसं करायचं असतं वगैरे वगैरे. म्हणजे आपल्या पातळीवर आपण मुलांना घेतलं ना की जरा ती मुलं थोडी बोलती होतात, आणि मग हळूहळू त्यांना किती छान बोललायस, तुझं म्हणणं अतिशय बरोबर आहे, हे फक्त मला नाही अख्ख्या शाळेला कळलंच पाहिजे, म्हणून तरी तू लिहून काढ, छोटंसं लिही, 4च वाक्य लिही, काही हरकत नाही, आणि मग ती 4 वाक्य त्याची जरूर डिस्प्ले करा.
त्यांनी त्या मुलाला प्रोत्साहन मिळेल की मी शेती संदर्भात, मी ऑनलाईन शिक्षणासंदर्भात, मी कोणत्या तरी विषयासंदर्भात माझं मत मांडलं आणि ते बोर्डवर लागलं. एक असा डिस्प्ले बोर्ड करा ना शाळेत, प्रत्येक वर्गात किंवा असेलच तुमच्याकडे म्हणा, तर त्या बोर्डवर अधूनमधून अशी वेगवेगळ्या मुलांची, म्हणजे भले त्यांचं त्या लेखी उत्तम निबंध कॅटेगरीत नसेल, पण काहीतरी एखादं चमकदार वाक्य असेल, एखादा वेगळा विचार असेल, एखादा वेगळा अनुभव त्या मुलांनी मांडला असेल, तर तो तेवढा अनुभव, अगदी भले काही वेळा तेवढा अनुभव हायलाइट करा, तो डिस्प्ले करा आणि मग त्याच्यावर अख्ख्या वर्गाला बोलतं करा, अरे तुमच्या वर्गातला तो अमुक अमुक आहे ना, त्यांनी बघा काय छान अनुभव मांडलाय, वाचलात का तुम्ही तिकडे, जा जाऊन वाचून या, मग आपण त्याच्यावर जराशा गप्पा मारू. म्हणून 10 मिनिटं तरी का होईना त्याच्यावर गप्पा घ्या, की त्या मुलाला वाटेल अरे माझं मत एवढं महत्वाचं आहे की त्याच्यावर अख्खा वर्ग 10 मिनिटं बोलला, टीचरनी सांगितलं की जाऊन बघून या त्यांनी काय लिहिलंय ते. असं करत जी न लिहिणारी, न वाचणारी मुलं आहेत ना, त्यांना हळूहळू आपल्याला या प्रांगणात ओढायला लागेल. जसं न खेळणाऱ्या मुलाला जा रे जरा बॉल तरी घेऊन ये, काय नाही तर तू बॉल बॉय हो, असं म्हणून आपण त्याला मैदानात कुठेतरी समाविष्ट करतो की नाही, किंवा चित्रकला आवडत नाही असं म्हणणाऱ्या मुलाला आपण काहीतरी छोटस तरी काढायला लावतो काहीतरी खुबीनी. आणि कसं आहे माहितीये का, मला वाटतं आपण ना काही वेळा खूप त्यांना एखाद्या फॉर्मॅट मध्ये बसवायला बघतो ना, निबंध म्हणजे असाच लिहायचा, चित्र म्हणजे असंच काढायचं, ही उत्तम चित्रच कायम डिस्प्ले होणार, बाकीच्यांची चित्र नाही चांगली, अशी आपण लेबल लावतो ना. त्यामुळे बहुतेक ना काही वेळा अनेक मुलं ही त्यांना प्रोत्साहन पुरेसं मिळत नाही. म्हणजे गंमत कशी आहे माहितीये, अनेक प्रगत पाश्चात्य देशांमध्ये हे वाक्यच तुम्ही उच्चारू शकत नाही की मला चित्रकला येत नाही, मला लिहिता येत नाही, हे वाक्य त्यांच्या दृष्टीने अस्तित्वातच नाही. ते म्हणतात चित्र येत नाही म्हणजे काय, तुला हात आहे, तुझ्याकडे पेन्सिल आहे किंवा पेन आहे आणि कागद आहे, मग तुला चित्र येत नाही तू कसं म्हणतोस. हा, असं म्हणू शकतोस की माझं चित्र उत्तम वठत नाही, पण मला चित्रकला येत नाही, मला हस्तकला येत नाही, मला लेखन येत नाही, ही वाक्य अनेक प्रगत देशांमध्ये मान्यच नाहीत. म्हणजे ही वाक्य असूच शकत नाहीत असं ते मानतात. कारण प्रत्येक लिहित्या वाचत्या माणसाला लिहिता येतं, प्रत्येक माणसाला चित्र काढता येतात, प्रत्येक माणसाला हस्तकला ही येतेच. हा, कोणाची फार उत्तम होईल, कोणाची बरी होईल, कोणाची चांगली होईल, कोणाची वाईट होईल, पण येते. तसं आहे हे की चित्रकला पण सगळ्यांना येते, आलीच पाहिजे. कारण कला हा आपल्या जगण्याचा एक महत्वाचा भाग आहे. आणि जेव्हा आपण कला स्वतः कुठेतरी ट्राय करतो की नाही, तेव्हा आपण कलात्मक जगतो, कुठल्या गोष्टीची आपली चांगली अभिरुची तयार होते, कुठली गोष्ट करताना आपण नेमकी नेटकी सुबक दुसऱ्याला आवडेल असं कशा पद्धतीने मांडणी करू याचा विचार करत करत करतो ना. हे कलेचं महत्व आहे. सगळेजण चित्रकार नाही झाले पाहिजेत, सगळे सर तानसेन नाही होणार पण सगळे कानसेन झाले पाहिजेत, सगळे चित्रकार नाही होणार पण त्यांची कलात्मक अभिरुची निर्माण झाली पाहिजे त्यांच्या मनामध्ये. तसंच वाचन लेखनाचं आहे, सगळेजण उत्तम लेखक नाही होणार पण लिहिलेलं समजलं पाहिजे, ते अप्रिशिएट करता आलं पाहिजे, वाचनातून आपला विकास करता आला पाहिजे. ही बेसिक कौशल्य आहेत आणि ह्याच्यात प्रत्येक मूल कसं सहभागी होईल हे बघणं हे आपल्या पुढचं आव्हानात्मक असलं तरी फार महत्वाचं काम आहे. हा, हे बघा, हे आणखीन एक आहे. बाई, तुमचा मगाचा प्रश्न होता ना त्याला जोडून हे ना नवीन सदर आम्ही एक सुरू केलंय, जे तुम्ही तुमच्या शाळेत पण जरूर करा आणि आम्हाला पाठवा मुलांच्या एंट्रीज. एक फील गुड म्हणून सदर केलंय. त्याच्यात काय केलंय माहितीये, त्याचं मुद्दामून इंग्लिशमध्येच नाव दिलंय फील गुड. म्हणजे काय केलं म्हणजे मला छान वाटतं, हे मुलांनी लिहून पाठवायचंय. आणि त्याला आम्ही शब्दमर्यादा दिली 100 शब्दातच लिहायचं. काय माहितीये, हल्लीची मुलं ना SMS आणि व्हॉट्सअप टेक्स्ट बघत मोठी होत आहेत, बरोबर. त्यामुळे त्यांना छोटस लिहायला सगळ्या मुलांना आवडतं. त्यांना खूप दीर्घ मोठं लिहायला सांगितलं की कंटाळतात. ज्या मुलांना लेखनाची खूप आवड आहे ती मुलं मोठं लिहितात, पण बाकीची मुलं मोठं लिहायला सांगितलं की कंटाळतात. म्हणून आम्ही त्यांना म्हटलंय 100 शब्दात तुम्ही दर महिन्याला आम्हाला लिहून कळवायचंय, कोणी मुलांनी, की मी अमुक एक केलं आणि मला छान वाटलं. आय फील गुड, आय फेल्ट गुड वेन आय डीड दिस. मी अमुक एक केलं आणि मला छान वाटलं. या विषयावर तुम्ही 100 शब्दातच लिहायचंय. 100 पेक्षा कमी चालतील पण जास्त नाही. जास्त असतील तर आम्ही घेणार नाही. छोटासा एका पॅराग्राफ मध्ये लिहायचंय की मी अमुक एक केलं आणि मला छान वाटलं. तर ते फील गुड जे सदर आहे ना, त्याला पण जरूर तुमच्या मुलांचा प्रतिसाद मिळू दे. तुमच्या शाळेत पण हे फील गुडचं पान तुम्ही दाखवा. मी त्याचं एक आव्हान आहे, ते पण भारती गोवंडे मॅडम तुमच्याकडे पाठवते आणि मग तुम्ही मुलांना सगळ्या सर्क्युलेट करा आणि येऊ देत मुलांच्या एंट्रीज. बघा, भरपूर मुलं लिहिती होतील. असं तुम्ही तुमच्या शाळेच्या पातळीवर पण करू शकता.
खरं तसं आम्ही म्हणजे आमच्या मराठीच्या शिक्षकांच्या मी बैठकीमध्ये ह्याच्यावर चर्चा केली. मी मगाशी सांगायला विसरले तुम्हाला की या फील गुडच्या संदर्भामध्ये आम्ही मुलांकडून हे घेणार आहोत. ह्याच्यावर बर आमचं बोलणं झालेलंच आहे. अगदी जरूर, अगदी मला खूप हा. आवडेल. तुमच्या मुलांचं येऊ दे. तुम्ही शाळेतर्फे एकत्र जमा करून पाठवलं तरी चालेल, आणि हल्ली तर ईमेलनीच पाठवतात बरीचशी मुलं. हो हो हो. त्यामुळे शाळेच्या शिक्षकांच्या मदतीने पण मुलं ईमेल करू शकतात, स्वतःही करू शकतात, कसंही त्यांना पाहिजे तसं. पण आणि जरूर येऊ देत. सध्या मी तो मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं एक सप्ताह त्याच्या निमित्ताने सांगा. त्याच्या अगदी मुलांच्या आम्ही अनुभव घेत आहोतच. अरे वा. की 5वी 6वीच्या मुलांसाठी आम्ही मोबाईलवरची शाळा, माझी मोबाईलवरची शाळा असा होता. बर बर. अरे आणि वा. 8वी 9वीच्या मुलांसाठी आम्ही असं ठेवलेलं होतं की करोना काळातला अनुभव तुम्हाला ओके. कसा वाटला करोना. अरे वा, बेस्ट बेस्ट. त्याच्यावर आणि मग कुसुमाग्रजांची कविता आम्ही 5वी 6वीच्या मुलांना सादर करायला सांगितली होती. अरे वा. आणि यावर्षी शांताबाईंचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतोय, म्हणजे सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे मग ते त्यांना शांताबाईंची एक कविता सादर करायला सांगितली होती. आणि आम्ही सांगितलं होतं की भाषण नाही, अनुभव तुम्ही कथन करायचे. हे बेस्ट आहे. कारण हे म्हटलं भाषण, निबंध असे शब्द वापरले ना की त्यांना वाटतं नेहमीचे यशस्वी विद्यार्थी तेच काय ते करणार, मी कशाला करायचं असं ते कुठेतरी मुलांच्या. हो. आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा शाळा सुरू झाल्या तेव्हा पहिले 1-2 दिवस मुलांच्या बरोबर गप्पा मारताना आम्ही असंच सांगितलं होतं की करोना काळामध्ये तुम्ही काय काय नवीन शिकलात, आई बाबांना कधी स्वयंपाक करायला बघितलंय का, स्वयंपाकघरात कधी बघितलं, नवीन काय गोष्टी तुम्हाला, आजी आजोबांबरोबर संवाद कसा होता. तर ह्याच्यावर मुलांनी आमच्या इकडे बऱ्याच मुलांनी लिहिलेलं पण आहे. म्हणजे हा आम्ही आमच्या पातळीवर आम्ही हा घेतलेला आहे. फारच छान. नाही, हे प्रयोग आहेत ना, हे मला वाटतं दर महिन्याला एक असे करतच राहायचे, म्हणजे अधिकाधिक मुलं लिहिती होतातच. नमस्कार मॅडम, मी देशमुख शोभा. मला असं वाटतं की आजकाल बऱ्याच पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे आहे. आणि इंग्रजी म्हणजे आपण इंग्रजी बोलतोय म्हणजे खूप असं काहीतरी स्टँडर्ड पण आलाय आपल्यात असं वाटतं. आणि या ओघामध्येच मग बोलण्यात पण आपले इंग्रजी शब्द बरेच येतात. आणि मराठीत बोललं की ते असं गावंढळ वगैरे वाटायला लागले आजकाल मुलांना. मग हा मराठी भाषा समृद्धीतला अडथळाच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मग यासाठी आपल्याला काय करता येईल? काय माहितीये का शोभा मॅडम, एकंदरच आपल्या जगण्यामध्ये ना आता 2-3 भाषांचं समावेश होणं हे स्वाभाविक आहे. कारण आपणही बघतो, आपणही बोलताना आपल्याही तोंडात इंग्लिश शब्द येतात, ते अभावितपणे येतात. कारण पर्यावरणच तसं आहे. मी त्याला पर्यावरण शब्द वापरेन की पर्यावरणात तसं आहे की हिंदीतले कार्यक्रम पण मुलं बघतात, इंग्लिश मधलं पण मुलं ऐकत वाचत पाहत असतात वगैरे. तर त्याच्यामुळे ना थोडं 2-3 भाषा वापरत मुलांनी बोलणं हे स्वाभाविक आहे. ते आपण थोड्या पातळीपर्यंत आपण ते जरा स्वीकारूया. कारण ते पण आपण टोकलं ना तर मगाशी आधीच्या मॅडमने जो प्रश्न विचारला ना, मुलांची अभिव्यक्ती, त्या अभिव्यक्तीवर गदा येईल इतकी निर्बंध त्या बाबतीत आपण नको घालूया. पण त्या बरोबरीने इंग्लिश शब्दांना चांगले मराठी शब्द जर का आपण त्यांना दाखवून दिले आणि त्यांना आवडले, तर ते पण ते मुलं अधूनमधून वापरतायत ना, याची गंमत म्हणून तरी ते वापरतायत का, असं पण थोडं बघूया. म्हणजे आता मध्यंतरी हे करोनाचं सोशल डिस्टन्सिंग, बरोबर, तर सोशल डिस्टन्सिंग याच पद्धतीने ते वृत्तपत्रांमध्ये पण छापून येते. मग ते नंतर सामाजिक अंतर असं कोणीतरी केलं. तर आता डॉक्टर बाळ फुंडके आहेत ना, आपले वयमध्येही ते नेहमी लिहितात, मोठे शास्त्रज्ञ आणि लेखक आहेत, तुम्हाला माहितीये. बाळ फुंडकेंनी महाराष्ट्र टाइम्स मधल्या एका लेखामध्ये खूप छान शब्द वापरला. ते म्हणाले 7 सोहळं. तर आता खरं सांगायचं तर आजच्या मुलांना 16 शब्द समजणार नाही बरं का पटकन, पण मोठ्या माणसांना हा शब्द 7 सोहळं हा नक्कीच आवडला असेल. तसं जेव्हा मोहीम आपली मंगळ मोहीम चालू होती ना, त्या मंगळ मोहिमेच्या वेळेला ते रोवर वगैरे असे सगळे शब्द येतात आणि आपल्यालाही त्याचे मराठी शब्द पटकन सुचत नाहीत, कारण आपण ते सतत इंग्लिश बातम्यांमध्ये किंवा बातम्यांमधून इंग्लिशमध्येच ऐकत असतो ना, रोवर यान. आणि तर त्या रोवरला त्यांनी शब्द वापरला संचारयान. किती छान शब्द आहे, संचार करतो तो संचारयान. किंवा ऑर्बिटच्या समोर जो फिरतो ते अमुक एक यान, असं त्यांनी ना त्याचे खूप छान मराठी शब्द पण केले होते. तर असे काही काही चांगले मराठी शब्द जेव्हा आपल्या पाहण्यात येतात ना,
तर आपण ते जरा टिपून ठेवलं, मुद्दामून वर्गात सांगितले. आता उदाहरणार्थ ॲलर्जी शब्द जणू काही मराठी असल्यासारखा आपण वापरतो की मला ना अमक्याची ॲलर्जी आहे, मला ना तमक्याची ॲलर्जी आहे. पण कधीतरी असं वापरून बघ ना, मला ना याचं वावडं आहे. मग मुलांना म्हणू देत ना वावडं म्हणजे काय. मग आपण त्यांना सांगू की अरे तुम्ही ॲलर्जी म्हणता ना, त्याला वावडं हा शब्द आहे. किती सोपा छान शब्द आहे ना, काय हरकत आहे आपण तोही मध्ये मध्ये वापरला तर. असं करत करत संवादातून वेगवेगळ्या शब्दांची जाणीव करून देत 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 आपण त्यांच्यासमोर चांगले चांगले मराठी शब्द पण जर आणले ना, तर त्यांना ते वापरावे, हे गंमत म्हणून तरी, कुतूहल म्हणून सुद्धा त्यांना वापरावेसे वाटणार किंवा वाटू देत. तर ते असे प्रयोग आपण सतत करत राहायला पाहिजेत. एक. दुसरं म्हणजे शब्दांपेक्षाही मला काही वेळा काळजी वाटते व्याकरणाची थोडीशी. म्हणजे कसं होतं माहितीये, मी तुझी मदत करते हे हल्ली सर्रास मुलं म्हणतात. का तर ते हिंदीचं ट्रान्सलेशन आहे की मैंने आपकी मदत की, हा, किंवा मैं तुम्हारी मदत कर रही हूँ. पण आपण मराठीत मी तुझी मदत करते नाही म्हणत, मला तुझी मदत हवी आहे, तू मला मदत कर, असे आपली वाक्यरचना आहे की नाही. तर हा हिंदीचा असा, हिंदीच्या व्याकरणाचा मराठीच्या व्याकरणावर सुद्धा कुठेतरी एक घाला पडतोय आणि त्याच्यामुळे चुकीच्या पद्धतीने प्रत्यय जोडणं, चुकीची वाक्यरचना, शब्दरचना हे पण थोडंसं होताना दिसतंय. याच्यासाठी आता आम्ही नवीन एक सदर सुरू केलंय बरं का, जानेवारीपासून. त्याचं नाव आहे चपखल. त्या चपखल पण आहे आणि एक शब्दाशब्दी म्हणून पण प्रयोग आम्ही करत असतो. तो अधूनमधून शब्द खेळ म्हणून आम्ही देत असतो. तर या चपखल मध्ये आम्ही मुद्दामून असे काही, आता मी म्हटलं ना तुम्ही तुझी मदत करते, किंवा आम्ही डॅश डॅश धन्यवाद देतो, आम्ही तिचे धन्यवाद देतो, तिला धन्यवाद देतो, तिने धन्यवाद देतो, काय नक्की जोडाल. अशा पद्धतीचे काही शब्दखेळ आम्ही मुद्दामून वयममध्ये पण देतोय. तुम्ही स्वतःही असे काही डिझाईन करू शकता आणि ते अधूनमधून वर्गात खेळणं असे शब्द की जेणेकरून मुलांचे विभक्ती प्रत्यय तू चुकत नाहीयेत ना, त्यांच्या व्याकरणातल्या चुका होत काय माहिती, चुका म्हणून रेडलाईन करून दाखवून देण्यापेक्षा जर आपण त्यांना वेगवेगळे शब्द खेळ घेऊन त्या चुकाचं त्यांना सुधारायची संधी दिली ना, तर मुलंही त्याच्यात रमतील आणि त्यांच्या ते लक्षात पण राहील. तर अशा पद्धतीने जरा थोडेसे आपल्याला शब्दखेळ घेत, वेगवेगळे शब्द त्यांना सांगत, त्याचा वापर करायला आपण स्वतः वापर केला, मुलांना वापर करायला लावला एखाद्या वर्गातल्याच मध्ये 5-10 मिनिटाच्या खेळातून. अशा पद्धतीने थोडं आपल्याला अन्य भाषांच्या आक्रमणापासून त्यांना दूर ठेवत, पण तरीही थोडस त्यांची सरमिसळ करत ते बोलले तरी त्यांची अभिव्यक्तीवर गता येईल अशा पद्धतीने त्यांना न फटकारत, त्याचा तेवढा पुरता तरी स्वीकार करत करत आपल्याला त्यांच्या या सरमिसळ भाषेकडे थोडंसं बघावं लागणार आहे. हा, मगाशी तुम्ही ते म्हणाला फील गुड उपक्रम, तसाच आमच्याकडे आम्ही कार्यानुभवामध्ये विद्यार्थ्यांकडनं एक फ्रेंडशिप बँड जसा मुलं बांधतात वेगळे वेगळे आता ह्याच्या निमित्ताने, तसे तयार करून घेतले आणि काही मुलांनी रेडीमेड पण आणले होते तयार केलेलेच, आणि त्यावर प्रेरणादाता असे शब्द दिले त्यांना आणि त्यांना सांगितलं की कोणाबद्दल तुम्हाला वाटतंय, कोणाला थँक्यू म्हणायचंय तुम्हाला, अशा कोणालाही तुम्ही ते फ्रेंडशिप बँड बांधा आणि त्यांच्यावर एक 4 वाक्य लिहून आणा तुम्ही. का निवडलं तुम्ही त्यांना, तर 8वीच्या मुलांना हा प्रकल्प दिला होता. तर काही जणांनी ट्रॅफिक पोलीस मामांना बांधलं, काही जणांनी आपल्या घरी भांडी घासायला येणाऱ्या मावशीला बांधलं, कोणी आपल्या डॉक्टरांना, खूप वेगवेगळ्या व्यक्तींना. 2 वर्ष चालवला होता तो प्रकल्प आम्ही. अरे वा, हे बघा आमची थँक्यू स्पर्धा पण अलीकडे झाली होती. किती आपण एका लाईनवर विचार करतोय बघा, खालची बघा थँक्यू स्पर्धा. आणि तुम्ही हे जे म्हणालात ना की मुलांनी वेगवेगळ्या म्हणजे त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींना पण त्यांनी तो बँड बांधला, ही गोष्ट, हे मूल्यच मुळात किती आवश्यक आहे हो. कृतज्ञता ही भावना ना मुलांच्या मनात निर्माण झालीच पाहिजे, आणि ती नाही झाली ना तर ती मुलं कुठे पुढे कोणाशी कशी वागतील आपल्याला माहित नाही. आपण एवढं तरी इन्शुअर करायलाच पाहिजे या शिक्षणातून की आपली मुलं चांगली वागणारी नागरिक नक्की बनली पाहिजेत. त्याच्यासाठी कृतज्ञता हे मूल्य फार आवश्यक आहे, आणि हे मूल्य हल्ली फार कमी पण होताना दिसते समाजात. त्याच्यामुळे असं कृतज्ञतेचा संस्कार करणारे असे उपक्रम अगदी. ताई, बराच वेळ झाला आपली चर्चा चाललेली आहे. तुमचं पण कामामध्ये तुम्ही बऱ्याच व्यस्त आहातच, असतातच, आणि तर काही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे आहेत, तर तुम्हाला तेवढा
तर मी तुमच्यासाठी वेळ ठेवलाय, एवढी छान सुचवली आहे. कसं म्हणजे मी वेळ काढलाच पाहिजे आणि मी वेळ ठेवलाय आज तुमच्यासाठी. तुम्ही माझ्या वेळेची काळजी करू नका. तुमचा टाइम टेबल काय असेल त्याप्रमाणे तुम्ही. हो, मग मी मुलांचे काही प्रश्न आता मुलांना सांगते की ते तुम्हाला विचारते. नक्की. मुलं विचारेपर्यंत मी फक्त दाखवते की उत्तमतेचा संस्कार, आपल्याला कलेचा संस्कार किती पद्धतीने करायचा असतो. आता अच्युत पालव आपले सुलेखनकार आहेत आणि ते वयमच्या टीमचा एक महत्वाचा भाग आहेत. ते कायम वयमसाठी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सुलेखन करतायत. ते बघा, मी नुसते मुद्दामून दाखवायला ठेवलेत की किती छान पद्धतीने ते एखादं शीर्षक साकारतात बघा. सगळी वयमची शीर्षक ते करतात. तर ह्या शीर्षकच किती बोलकं बघा. आता हे दाखवलं ना मुलांना, की मुलांनाही असं जरूर करावं असं वाटतं की एखादा शब्द दिला आणि तो तुम्ही वेगळ्या डिझाईन करून तो साकारा. तर त्याच्यासाठी त्यांना असे नमुने आपल्याला सतत द्या. मी कुठलीही गोष्ट मी करताना उत्तम करीन. आता हे आणखीन एक क्राफ्ट ऍक्टिव्हिटी आहे. आमची स्वरूपा वकलानी म्हणून आमची कलाकार मैत्रीण आहे. ही जी उभी फुलं दिसत आहेत ना, ही मक्याच्या कणसापासून केलेली आहेत. मक्याचं कणीस, त्याची जी पाती असतात की नाही, तर ती सुद्धा टाकू नका देऊ. त्याची अशी छान फुलं करता येतात. या बिया आहेत ना, हे पिस्त्याच्या साल्याचं आहे आणि इथे भोपळ्याच्या बिया चिकटवून केलेलं तोरण आहे. तर हे असं काय 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 नमुने पण आपण सतत देत असतो कलात्मकतेचा संस्कार करण्यासाठी, की ह्या अशा छोट्याशा साध्याशा गोष्टी मुलांना मॅनेजेबल वाटतात. की भले मला भरपूर वेळ नाहीये हस्तकला करायला किंवा मला खूप घाट घालायला इंटरेस्ट नाहीये, पण मक्याच्या सालांपासून असं छोटीशी पानं फुलं मी करू शकतो, असं मुलांना वाटलं पाहिजे. हा, कोण मुलं आहेत मला जरा. अरे हॅलो, नाव काय तुझं बेटा? शिंदे प्रसाद ज्ञानेश्वर. बोल बोल. नमस्कार मॅडम, माझे नाव शिंदे प्रसाद ज्ञानेश्वर. मी 9वीचा विद्यार्थी आहे. मला तुम्हाला एक प्रश्न, तुम्ही संपादकीय क्षेत्रामध्ये काम करत आहात, तुम्ही अर्थशास्त्राचाही अभ्यास केला आहात, पण तुम्ही संपादक म्हणजे क्षेत्रामध्ये काम करायचे आहे. बर, तुझा प्रश्न काय रे, मला कळलं नाही. बोल ना, तूच बोल ना. परत एकदा प्रश्न विचारतोस? तुला असं म्हणायचंय का, मी अर्थक्षेत्रात पदवी घेतली आणि आता संपादन क्षेत्रात काम करते, हे कसं काय, असं विचारायचंय का तुला? हा बेटा, हा तसं हो का? विचारायचं. हा, अरे काय असतं माहितीये का, आता बघ आपल्याकडे ना संपादन या विषयात, संपादन ही एक कला आहे बरं का. आणि आपण जेव्हा डिग्री घेतो ना, म्हणजे हा परत एक माझा एक विचार झाला बरं का, तुम्ही 9वी 10वीची मुलं आहेत म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगते. आपण जेव्हा डिग्रीचं शिक्षण घेतो ना, तेव्हा 2-3 पद्धतीने त्याचा विचार करायला लागतो. काही अभ्यासक्रम असतात हे अकॅडमिक असतात, काही व्यावसायिक असतात आणि काही कला कौशल्यांशी निगडित असतात. अकॅडमिक म्हणजे कोणते, तर हे विज्ञानातले फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असतील किंवा अर्थशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, इकॉनॉमिक्स, सायकोलॉजी किंवा कॉमर्स असतील, हे सगळे झाले अकॅडमिक सब्जेक्ट्स. व्यावसायिक शिक्षण म्हणजे कोणतं, इंजिनिअरिंग किंवा कॉमर्स मध्ये सुद्धा हल्ली उपयोजित अप्लाइड सब्जेक्ट्स भरपूर असतात, टॅक्सेशन किंवा इन्शुरन्स वगैरे असे. आणि तिसरा डिग्रीचा प्रकार असतो कला कौशल्यांमध्ये, म्हणजे कोणी आर्ट स्कूलला जातं, कोणी आर्किटेक्चरला जातं, कोणी मास मीडियाला जातं वगैरे, बरोबर. तर हे ना आपल्याकडे पूर्वापार या 3-4 पद्धतीने आपण डिग्र्या घेऊ शकतो. तर मी जेव्हा 9वी 10वीत होते ना, तेव्हा मला सायन्स पण आवडायचं आणि आर्ट्सचे विषय पण आवडायचे. म्हणजे मला मी भाषा आवडत होत्या असा मी धारिष्ट्याचं विधान करणार नाही, कारण मी माझ्या कॉलेजच्या 5 वर्षांमध्ये कंपल्सरी भाषेच्या विषयांव्यतिरिक्त कोणतेही लिटरेचरचे विषय घेतलेले नव्हते. म्हणजे मराठी लिटरेचर, इंग्लिश लिटरेचर हे विषय मी नव्हते घेतले. पण शास्त्र म्हणजे सोशल सायन्सेस मध्ये मात्र मला इंटरेस्ट होता, ज्याच्यात इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स आणि सायकोलॉजी हे सगळे येतात. तर जेव्हा मी तुमच्या एवढी होते ना 8वी 9वी मध्ये, तेव्हा मी ठरवलं होतं की मला सोशल सायन्सेस मध्ये जायचं. म्हणजे इतकं झालं होतं की माझा 10वीचा रिझल्ट लागला तेव्हा मला अनेकांनी म्हटलं की नाही, मार्क चांगले आहेत तर तू सायन्सला गेलं पाहिजे. तर मी म्हटलं मी मार्क चांगले आहेत म्हणून सायन्सला जाणार नाही. मला सायन्समध्ये मार्क मिळतात कारण मला आवडत नाही अजिबात अशातला भाग नाही, पण मी जास्त वेळ कशात रमीन,
मला अधिकाधिक वेळ काम करायला कोणता विषय आवडेल, तर ते सोशल सायन्सेस आहेत आणि म्हणून मी अर्थशास्त्र हा विषय घेतला. कारण इकॉनॉमिक्स मध्ये मला पहिल्यापासून इंटरेस्ट होता आणि इकॉनॉमिक्स घेऊन मी BA झाले. मग इकॉनॉमिक्स घेऊन BA झाल्यानंतर बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट इन जर्नलिझम असा पण एक डिप्लोमा होता. तेव्हा डिग्री नव्हता बॉम्बे युनिव्हर्सिटीला, तेव्हा मास मीडिया या विषयामध्ये डिग्रीचा कोर्सच नव्हता जेव्हा मी शिकले तेव्हा. म्हणजे 1985 ते 90 माझं ग्रॅज्युएशन झालं आणि 90 मध्ये जेव्हा मी पोस्ट ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेणार तोपर्यंत डिग्रीला म्हणजे मास्टर्स MA ला मीडिया हा विषय बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये नव्हता, म्हणून मी डिप्लोमा केला. आणि डिप्लोमा घेता घेता मी मास्टर्स इन इकॉनॉमिक्सला पण ऍडमिशन घेतली. मला ऍडमिशन देताना त्यांनी दिली, पण नंतर मला नोटीस आली घरी युनिव्हर्सिटीची की एकाच युनिव्हर्सिटीत तुम्ही डिप्लोमा आणि डिग्री दोन्ही नाही करू शकत, तर यातलं एकच काहीतरी चूज करा. मग एकच काहीतरी चूज करायचं तर मी डिप्लोमा इन जर्नलिझम चूज केला, कारण त्याच्याने मला लगेच व्यवसायात यायला मिळणार होतं. MA इकॉनॉमिक्स नंतर मला काय नोकरीच्या संधी असतील मला माहित नव्हतं आणि मी पण मध्यमवर्गीय कुटुंबातूनच आलेली आहे. त्यामुळे 21-22व्या वर्षी मला कुठेतरी वाटू लागलं होतं की आता आई वडिलांच्या पैशावर जगणं बास झालं, आता मला कुठेतरी कमवलं पाहिजे. आणि म्हणून मी डिप्लोमा इन जर्नलिझमला ऍडमिशन घेतली. तिथे मी संपादन हा आम्हाला एक विषय पण होता आणि शिवाय संपादन ही एक अशी कला आहे ना, जसं चित्रकलेत कसं आपण सतत प्रगती करत राहतो की नाही, तसं संपादन या कलेचं मला शिक्षण मिळालं म्हणजे झालं असं कधीच नसतं. आपण सतत शिकत राहतो, त्यासाठी सतत वाचत राहतो. संपादन म्हणजे काय, तर कुठलेल्या असलेल्या मजकुरावर संस्कार करून ते अधिक चांगल्या पद्धतीने लोकांना वाचायला मिळेल असं ते बेतून तयार करणं. तर हे कौशल्य आहे ना आपण सतत विकसित करत राहतो आणि त्या याने मी संपादनाचं काम लोकसत्तात पण केलं आणि आता वयम मध्ये पण करते आणि ग्राहक नावाच्या ग्राहक मासिकाचं पण मी संपादक आहे. म्हणजे काय, तर प्रत्येक मजकुरावर ना मी अधिकाधिक संस्कार करते, चांगले विषय निवडते, चांगल्या लेखकांशी संपर्क साधते. मगाशी मी पहिल्या प्रश्न उत्तरात सांगितलं त्याप्रमाणे ही सततची प्रक्रिया असते. आता लिहिलं मग तो लेख तयार झाला असं होत नाही. मग लेखकाने लिहिलं त्याच्यावर मी काहीतरी परत लेखकाला सुचवणार, अतिरिक्त काही मुद्दे मी लेखकाकडून घेणार, काही मुद्दे माझे मी रिसर्च करून थोडेसे त्याच्यात आणखीन मी काहीतरी ऍडिशन करणार. काही बॉक्स ऍटम आपण त्याला म्हणतो, असे चौकटीत काही काही माहिती घालतो की नाही आपण, तशी माहिती घालणार. त्याची भाषा चांगली आहे ना बघणार, ती अधिक सोपी, अधिक मुलांना इंटरेस्टिंग वाटेल अशा पद्धतीने करणार आणि मग तो लेख साकारतो. ही सगळी संपादनाची प्रक्रिया असते आणि ती करायला मला खूप मनापासून आवडतं, म्हणून मी त्या व्यवसायात आहे. पण अर्थशास्त्र पण माझा आवडता विषय असल्यामुळे मी एकीकडे त्याचं वाचत असते. सायकोलॉजी हा पण माझा आवडता विषय म्हणून मी तेही वाचत असते. असं आपल्याला कंझ्युमर मुवमेंट हा माझा आवडीचा विषय आहे, तर सध्या मी त्याच्यात पण एक संशोधन प्रकल्प करतेय. असं आपल्या आवडीच्या विषयात आपण नंतर हवं तेव्हा अभ्यास करूच शकतो ना. अभ्यास करण्यापासून आपल्याला कोणीच रोकत नाही. आता काही डिग्रीसाठी अभ्यास करायचा नाहीये, तर आपण आपल्या विषयांचा अभ्यास करू शकतो. हॅलो मॅडम. बोल. मी बागन मेहजबीन. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा की तुम्ही जेव्हा संपादक बनत होतात तेव्हा तुमच्या कुटुंबियांनी तुम्हाला कशा प्रकारे मदत केली? वा, खूप छान प्रश्न विचारला. सगळ्यात पहिल्यांदा ना मी मत्त सांगितलं ना तसं माझ्या कुटुंबाने सगळ्यात पहिली मदत मला कुठे केली माहितीये का, की मार्क चांगले आहेत म्हणून तू सायन्सला जा असं सगळेजण म्हणत होते, पण माझे आई बाबा माझ्या पाठीशी उभे राहिले की तुला सायन्समध्ये मार्क चांगले आहेत हे तुझी मार्कशीट सांगतेय, पण तुला आर्ट्सला जायचंय ना तर तू जरूर जा. मात्र एवढं लक्षात ठेव, आर्ट्स म्हणजे टाइमपास नाही. कारण अनेक मुलं आर्ट्सला का जातात माहितीये, त्यांना वाटतं प्रॅक्टिकलला वेळ नाही द्यावा लागत, अभ्यास तुलनेने कमी असतो, असा काहींचा भ्रम असतो. तर माझ्या आई वडिलांनी मला तेवढं बजावलं की तू हट्टाने आर्ट्सला जातीयस ना, मग आर्ट्सला जाऊन पण त्या क्षेत्रात काहीतरी चांगलं आम्हाला अभिमान वाटेल असं काम कर, मग आम्ही तुला आर्ट्सला जाऊ देतो. त्यामुळे पहिला पाठिंबा मला तिथून मिळाला की त्याच्यामुळे मी पुढे आर्ट्स कडे येऊ शकले. मग आर्ट्सला आले आणि मी FY SY ला होते ना, फर्स्ट इयर सेकंड इयरला, तेव्हापासून मी वृत्तपत्रांमध्ये थोडं छोटं लिहायला लागले. म्हणजे माझी सुरुवात अगदी वाचकांचा पत्रव्यवहार असतो की नाही पेपरमध्ये, प्रतिसाद नावाने असतो किंवा वाचकांचा पत्रव्यवहार, वाचकच पत्र पाठवून काहीतरी कळवतात, तिथून माझी सुरुवात झाली बरं का. मी छोटी पत्र लिहायला लागले पेपरमध्ये. मग नंतर मी कॉलेजमध्ये असताना प्राध्यापकांचा संप झाला होता 1988 साली, तुमच्या काही शिक्षकांना आठवत असेल तर. त्या अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे प्राध्यापक संपावर गेले होते. 1.5 महिना आमचं कॉलेज झालं नव्हतं. तर मग त्या काळात मी लिहिलं की विद्यार्थी म्हणून आम्हाला काय वाटतंय, प्राध्यापकांचे नेमके कोणते प्रश्न आहेत आणि ते प्रश्न
आम्ही विद्यार्थी म्हणून कसे समजून घेतले पाहिजेत. ऍट द सेम टाइम 1.5 महिना न शिकवणं हे बरोबर नाहीये. तर प्राध्यापकांनी त्यांचे प्रश्न सोडवताना आम्हाला वेठीला धरू नका, विद्यार्थ्यांना शिकवत राहा, अशा अर्थाचा लेख मी लिहिला. आणि आश्चर्य म्हणजे माझे एक वरिष्ठ मित्र होते, जरा माझ्यापेक्षा मोठे असलेले, त्यांना तो आवडला म्हणून त्यांनी तो परस्पर सकाळ वृत्त समूहाकडे पाठवून दिला. आणि तो चक्क सकाळ वृत्त समूहामध्ये संपादकीय पानावर तो माझा लेख, मी तेव्हा फक्त सेकंड इयर मध्ये SY मध्ये, म्हणजे वय वर्ष 19 होते, आणि छापून आला की हो. म्हणजे मलाच आश्चर्य वाटलं, अरे माझा हा लेख कसा काय छापून आला. पण असं लेखन करण्यासाठी मला सगळ्यात आणखी महत्वाची, तू जो प्रश्न विचारलास ना ग, की काय काय घरच्यांनी पाठिंबा दिला, तर याच्यासाठी आणखीन एक आवश्यक काय होतं माहितीये का, की एकापेक्षा जास्त वृत्तपत्र वाचणं. कधीही फक्त एका वृत्तपत्रावर आपण अवलंबून राहू नये. जर आपल्याला लेखन वाचनाच्या क्षेत्रात यायचं असेल तर 2-3 वृत्तपत्र वाचली पाहिजेत. आणि मी हा जो काळ सांगते ना, 1985 ते 90, तेव्हा एक तर आर्थिक परिस्थिती काही फार उत्तम नव्हती, आम्ही मध्यमवर्गीयच होतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, आज जसं अनेकांच्या घरी एकापेक्षा जास्त पेपर येतात, 2 पेपर येतात, 3 पेपर येतात, 1 पेपर अधिक 1 मासिक अधिक 1 साप्ताहिक असं येतं, तेव्हा त्या काळात तसं नव्हतं. एखादाच पेपर प्रत्येकाच्या घरी यायचा. पण माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी 3 पेपर लावले मी 10वीत असल्यापासून. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, आणि मी इंग्लिश पण वाचावं किंवा इंग्लिश मध्ये पण पत्रकारिता करण्याचा ऑप्शन माझा ओपन राहावा यासाठी इंडियन एक्सप्रेस, असे 3 पेपर आमच्याकडे येत असत. आणि मी ते 3ही पेपर वाचत असे. मग त्या 3ही पेपरांमधल्या माझ्या आवडीच्या गोष्टींच्या ना मी कात्रणं कापून ठेवत असे. पण मी एवढी व्यवस्थित नव्हते की कात्रण वही करण्यात, की मी कापलेली कात्रणं इकडे तिकडे पडलेली असत, माहितीये का, असं व्यवस्थित ठेवावं वगैरे एवढं काही माझ्या स्वभावात नव्हतं. पण माझे आई बाबा न कंटाळता त्यांनी माझ्यासाठी काही फायली केल्या आणि मला सांगितलं, तुला कंटाळा येतो ना, तर फायली म्हणजे फोल्डर केले की त्याच्यात नुसतं खोचून ठेवता येतं. आणि मग मला सांगायला लागले की तू फक्त खोच. आणि मी विसरले तर माझे आई बाबा माझी ती कात्रणं खोचून ठेवायचे. ही आई वडिलांनी केलेला आणखीन एक मला सपोर्ट. आणखीन महत्वाचा सपोर्ट म्हणजे काय माहितीये का, मी 5 वर्ष रुपारेल कॉलेजमध्ये होते. रुपारेल हे मुंबईतलं अतिशय प्रसिद्ध आणि खूप चांगलं काय म्हणू, जानमानं म्हणतात तुमच्या भाषेमध्ये, असं कॉलेज आहे. तर त्या कॉलेजमध्ये मी असताना मी 5 वर्षामध्ये सगळ्या प्रकारचे उद्योग केले. म्हणजे एवढे उद्योग केल्यानं मी कॉलेजमध्ये, मी 5 वर्ष स्टुडंट काउन्सिलमध्ये होते. 5 वर्ष मी इलेक्शन लढवली, निवडून आले, कॉलेजमध्ये रिप्रेझेंटेशन केलं, कॉलेज तर्फे बाहेर कुठे कुठे वेगवेगळ्या स्पर्धांना म्हणा, परिषदांना म्हणा, रिप्रेझेंट करायला जायचे. म्हणजे मी सकाळी 7 वाजता कॉलेजमध्ये जायचे ना, ते रात्री 7 वाजता घरी यायचे. त्या काळात मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी पण निगडीत होते, त्याचंही काम करायचे. आणि कॉलेजमध्ये जे म्हणून जे घडायचं ना, मराठी वाङ्मय मंडळ असेल, विवाद वक्तृत्व मंडळ असेल, त्या सगळ्या, फिल्म क्लब होता, स्वर साधना, माझा काही गाण्याशी संबंध नाही, आताही तुम्हाला कळत असेल माझा आवाज गाण्यासाठी अजिबात नाही, तरीही मी स्वर साधना नावाच्या आमच्या म्युझिक क्लबची पण मेंबर होते. काय संबंध होता, कोण मला एक वाक्य गायला देणार होतं. पण मग मी कधीतरी निवेदन करायचे गाण्याच्या कार्यक्रमाला, आणि काही नाही तर नुसती पहिल्या बाकावर बसून ते गाण्याचे कार्यक्रम मी ऐकायचे. फिल्म क्लब होता, त्याच्या फिल्म्स बघायचे. हे सगळे उद्योग मी करत असताना आई वडिलांनी माझ्यावर परिपूर्ण विश्वास टाकला. आई वडील कधीच मला म्हणाले नाही, तू सकाळी 7 वाजता जातेस, ती रात्री 7 वाजता घरी येतेस, 12 तास तू काय करतेस. मी घरी आल्यानंतर अर्थात बडबड करून घरी सगळ्यांना सांगायचे की आज ना कॉलेजमध्ये हे झालं, मग इथे वाद वक्तृत्व मंडळामध्ये आमके आले होते, मग तिथे मी ऐकायला गेले, मग तिथे मी बोलले, मग तिथे मी म्युझिक क्लबला गेले, तिथे मी ऐकत बसले. ही घरी बडबड चालायची नाही, अशातला भाग नाही. मी काय घरच्यांना अंधारात ठेवायची नाही. पण एवढे 12 तास एखादी मुलगी, ते सुद्धा मुलगी 1985 ते 90च्या काळामध्ये घराबाहेर राहते. नंतर शेवटच्या 2 वर्षांमध्ये तर संध्याकाळच्या 7ची लिमिट सुद्धा गळून पडली. मी रात्री 10 वाजता घरी यायचे आणि कधी तर कॉलेजच्या जवळ असलेल्या मैत्रिणीच्या घरी सुद्धा राहायचे, कारण उशिरापर्यंत आमचे कार्यक्रम चालायचे. त्याच्यानंतर येणार कसं, कॉलेज लांब होतं घरापासून, मग मैत्रिणीकडे राहायचे. घरी फोन नव्हता की सारखं अपडेट द्या, आजच्या तुम्ही कसं जरा इकडे तिकडे गेलात की आई वडिलांना सांगू शकता ना मी इथे तिथे, तसं त्याची सोय नव्हती तेव्हा. घरात लँडलाईन फोन सुद्धा नव्हता. पण विश्वास, आई वडिलांनी पूर्ण विश्वास टाकला. आणि जेव्हा मी BA झाल्यानंतर म्हटलं की मला या लेखन संपादनाच्या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये जायचंय, तेव्हा माझ्या बिल्डिंग मध्ये राहणारे आमचे काका होते, खास म्हणजे आमचं घरगुती नातं होतं.
ते काका घरी येऊन माझ्या आईवडिलांना काय म्हणाले माहितीये, माझ्या आईवडिलांना म्हणाले, मी आज तुम्हाला धट्टीकट्टी दिसतेय, तेव्हा मी अगदी तू प्रश्न विचारणारी तुम्ही मुलं जशी बारकुडी आहात ना तशी मी बारकुडी होते बरं का. आणि मग ते काका आले आमच्या घरी आणि माझ्या आईवडिलांना म्हणाले, तुम्हाला काय कळतंय का, तुम्ही पहिल्यापासून सगळ्या तिच्या गोष्टींना होला हो करता, प्रत्येक गोष्टीवर तिच्या विश्वास ठेवता, पण पत्रकारिता हे पुरुषांचं क्षेत्र आहे. कारण तेव्हा 1990 साली लोकसत्तामध्ये पण फक्त 3 बायका होत्या, बाकी सगळे पुरुषच होते. हा, मी फ्री प्रेस जर्नल मध्ये आधी नोकरी करत होते, तिथे पण आम्ही फक्त 3 मुली होतो, बाकी सगळे पुरुषच होते. तर हे पुरुषांचं मुलग्यांचं क्षेत्र आहे. इकडे तिकडे फिरावं लागतं, किती जोखीम घ्यायला लागते. आणि ही एवढीशी बारकुडी मुलगी, ही हिला काय तुम्ही जिकडे तिकडे दारोदार फिरायला पाठवणार आहात का, कुठे जाणार, कशी जाणार, सुरक्षितता, सगळे प्रश्न असतात. अशा याच्यात तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये तिला का बरं पाठवताय, त्यापेक्षा तिला म्हणा सरळ MA कर, शाळेत किंवा महाविद्यालयामध्ये शिक्षिका हो, फार तर PhD कर पुढे, असा तुम्ही तिला मार्ग आग्रहाने सांगा. पत्रकारिता करायला कशाला देताय, असं ते काका येऊन घरी अनेकदा बोलले. माझे आई वडील शांतपणे त्या काकांचा अपमान न करता त्यांचं ऐकून घ्यायचे आणि पुढे मात्र असं पालुपत जोडायचे, तिला पाहिजे ना, करू दे तिला, काय हरकत आहे, तेवढी काळजी घेईल ती, आम्ही शिकवलंय तिला तिची काळजी कशी घ्यायची, असं म्हणून त्यांनी मला पत्रकारितेत यायला पूर्ण प्रोत्साहन दिलं. गंमत म्हणजे मग पत्रकारितेत आल्या आल्या मुंबईत दंगली झाल्या. 1992 साल मुंबईत दंगली झाल्या. 1993 साली तर मुंबईत प्रचंड मोठे बॉम्बस्फोट झाले, दहशतवाद्यांनी केले, आणि मला ती असाइनमेंट मिळाली. त्या असाइनमेंटवर मी काम केलं. आणि मुंबईच्या बॉम्ब ब्लास्टचा छडा लावणारं जे आमचं लोकसत्तातलं काही जणांचं पथक होतं त्याच्यात मी होते. आणि मग मी श्रीवर्धनला जाणं, बॉम्ब स्फोटक कशी उतरली त्याचा शोध काढण्यापासून ते बॉम्ब ब्लास्टचे कोण कोण सूत्रधार आहेत त्यांच्या बातम्या देईपर्यंत, अशा सगळ्या प्रकारची पत्रकारिता करताना आई वडिलांनी कधी म्हटलं नाही की ही रिस्क घेऊ नकोस. ते म्हणाले रिस्क घे, पण जपून घे, काळजी घे. कशा पद्धतीने काळजी घे ते मला सांगायचे, पण त्यांनी पूर्णपणे मला सपोर्ट केला. हा सपोर्ट हा त्या काळामध्ये, तुम्हाला आजच्या मुलांना क्वचित तो वेगळं वाटेल, पण त्या काळामध्ये हा सपोर्ट सोपा नव्हता. कुठलेही आई वडील म्हणाले असते कसली जोखमीची कामं करतेस, त्यापेक्षा शांतपणे घरी राहून वेगळं काहीतरी शिक, वेगळं काहीतरी कर. पण असं माझ्या आई वडिलांनी अजिबात म्हटलं नाही, त्यांनी पूर्ण मला प्रोत्साहन दिलं. नमस्कार मॅडम, मी समृद्धी संतोष जोशी. माझा प्रश्न असा आहे की आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना तुम्ही कोणता संदेश देऊ इच्छिता? मी तुमच्या शाळेतल्या मुलांना एवढाच संदेश देईन की तुम्ही प्रत्येक जण हिरा आहात, प्रत्येक जण हिरा आहात. प्रत्येकाला पैलू पडलेच पाहिजेत आणि ते पडतील. त्याच्यासाठी स्वतःला ओळखा आधी, आणि स्वतःला काय आवडतं, मी नक्की काय करणार आहे याचा विचार करा. मुख्य म्हणजे ना, आमचं वयमचं बोधवाक्य आहे ते मी तुमच्या मुलांना सांगेन. वाचनातून विचार, विचारातून विकास. भरपूर वाचा, भरपूर विचार करा, आणि विचारातूनच तुमच्या विकासाचा मार्ग तुम्ही स्वतः रेखाटणार आहात याच्यावर विश्वास ठेवा. वाचन, विचार, विकास आणि या सगळ्याला सूत्रात बांधणारा म्हणजे विश्वास. एवढाच मी संदेश देईन तुम्हाला, कारण तुम्ही सगळी खूप छान मुलं आहात, त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. गेले 1-1.5 तास आपण खूप छान गप्पा मारतो आहोत, म्हणजे थांबवावं असं वाटत नाहीये, पण परत सगळ्यांची वेळेची आपण परत सत्र करूया मॅडम, मला चालेल, मी वेळ काढीन. आज आपली ही सुरुवात आहे, आता इथून पुढे आपली ही हे मैत्र आपलं आता जुळलेलं आहे. अगदी आपली संवाद यात्रा चालू नक्की. हो, आता नक्कीच आपली ही साथ आता कधीही सुटणार नाहीये. मी कार्यक्रमाच्या आपल्या समारोपाकडे जाते आणि आमचे शाळेचे मुख्याध्यापक सर रमाकांत स्वामी सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. नमस्कार शुभदाताई. नमस्कार. जवळजवळ 1.5 तास होऊन गेलेला आहे. आपण प्रचंड उत्साहामध्ये आमच्याशी संवाद साधत आहात. खरं तर याचं रहस्य काय हाही एक प्रश्न होऊ शकतो, पण मी हा पुढच्या वेळेसाठी ठेवणार आहे. तर आपल्या सगळ्या ह्या चर्चेमधून एक गोष्ट पुन्हा आम्हाला स्पष्ट होते की आपण ह्या सगळ्या शालेय विद्यार्थ्यांसमोर एक संस्कार, शिस्त या नावाखाली प्रचंड असे बंधनं घालून ठेवलेले आहेत, त्यांना व्यक्त होऊ देत नाहीत. जेव्हा ते व्यक्त होतात तेव्हा आपण हे चूक आहे, बरोबर आहे असं म्हणत असतो. वास्तविक त्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेलं चुकीचं काहीच नसतं आम्हाला, असं आपण समजतो. नसतं खरं तर, कारण ते आपल्या दृष्टीनं चूक किंवा बरोबर या संकल्पना आहेत. ते व्यक्त होतं ते सत्यच असतं. हे सगळं आपलं ऐकल्यानंतर आवर्जून मला 3-4 वेळा
तत्वज्ञ जे कृष्णमूर्तींचा पुन्हा पुन्हा आठवण झाली की आपण जे बालवयामध्ये व्यक्त होतात ते सत्य आपण स्वीकारत नाहीत, कारण आपल्याच काही धारणा बनलेल्या असतात. आपल्या चर्चेमधून सुद्धा हे खूप स्पष्ट झाले आणि आमच्यासाठी हे सगळं मार्गदर्शन आज प्रचंड मोलाचं होतं. आणि ह्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना तर आपण व्यवसाय मार्गदर्शन, करिअर गायडन्स या दृष्टीने तर स्वतःच उदाहरण उत्तम घालून दिलात. आपण अर्थशास्त्राच्या विद्यार्थी, त्याच्यामधली डिग्री असताना आपण पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये एवढं प्रचंड कार्य केलं. म्हणजे शेवटी डिग्री कुठलीही असली तरी आपली आतली आवड काय, त्याच्यामध्ये आपण यशस्वी होतो, हा या विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम असा आपण संदेश दिलात. आपण बोललात, आम्ही आणखी व्यक्त किंवा बोलण्यामध्ये वेळ आपला काही अधिक घेणं काही बरोबर वाटत नाही, पण काल आपण आपल्या चर्चेमध्ये एक म्हटलात की आपण आपल्या संवादाची ही आजची सुरुवात असेल, तर आपण जे हे बोललात ते आपलं वचन असं आम्ही समजतो. आणि इथून पुढे भविष्यात आपली जरूर वेळ आम्ही घेत राहणार आहोत, मार्गदर्शन घेत राहणार आहोत. आम्ही इथे या हॉलमध्ये इतकेच बसलोत काही मराठीचे शिक्षक आणि विद्यार्थी, पण दुसऱ्या बाजूच्या हॉलमध्ये सर्व शिक्षकांसाठी व्यवस्था केलेली आहे आणि त्या ठिकाणी सर्व शिक्षक हे आपला संवाद ऐकत आहेत. आजचं हे रेकॉर्डिंग करत आहेत सगळे संगणक शिक्षक आणि हे आम्ही सर्व विद्यार्थ्यांना पाठवणार आहोत आणि त्यांनी हे काळजीपूर्वक बघावं म्हणून यावरती काही त्यांना प्रश्न देणार आहोत, उपक्रम घेणार आहोत. तर आपण वेळ दिलात, आमच्यासाठी इतका वेळ दिलात, त्याबद्दल आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत. पुढचा वेळ घेण्याची अपेक्षा करून आजचा हा आपला संवाद संपवतो. पुन्हा एकदा मी विद्यालयाच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. अगदी ही छान संधी तुम्ही मला दिलीत आणि अशी परत देत राहा, मी ती घेत राहीन, एवढंच वचन देते. धन्यवाद.